राजकारण हा काही पोरासोरांचा खेळ नाही. ते तुम्हाला आवडायलाच लागतं. एखादा राजकारणी समजा सत्तेत उभा राहणार असेल, त्याला अशी कुठलीही गोष्ट जी त्यावेळी मोठ्या प्रमाणात समाज मान्य आहे पण तरी सुद्धा ती चुकीची आहे, तर तो त्याविरुद्ध बोलूच शकत नाही. म्हणजे मला एका पॉइंटला ते घाबरलेलेच वाटतं. हिटलरचं काय झालंय आपण बघितलंय. तू जे पाणी पितेस ते डायनोसॉरच्या शरीरातून गेलेले, बिकॉज नव्याने पाणी तयार होत नाहीये. पृथ्वी तयार झाली तेव्हा एका विशिष्ट प्रोसेसमध्ये वर पाणी तयार झालं, त्यानंतर पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि पाणी स्वतःचं हे बदलत असतं. नव्याने पाण्याचे अणू तयार आता होत नाहीत. कुठलाही धर्म आम्हाला आधी जे कळलंय ते कसं सत्य आहे हे परत परत सांगण्याची तुम्हाला हे करतो. कुठलाही धर्म प्रांजळपणे हे मान्य करताना तुला दिसत नाही की नाही रे बाबा, आम्हाला हे ठाऊक नव्हतं. विज्ञानाचं मला चांगलं काय वाटतं, आज त्यांना काहीतरी माहीत असेल तर ते असं कधीच म्हणत नाहीत हे अंतिम सत्य. ते म्हणतात दिस इज द बेस्ट पॉसिबल एक्सप्लेनेशन. हाय सुरत, हॅलो, कसा आहेस? टॉप क्लास. काय चालू आहे? कालच वरवरचे वधूवरचा मुलुंडला प्रयोग होता, तो संपून 4:45ला पोहोचलो. आता एक लुक टेस्ट होती गोखले इन्स्टिट्यूटला, ती करून आलोय. उद्यापासून एका नवीन फिल्मचं शूट आहे उद्या. फार फ्रेश नसेल दिसत तर मला काही व्यसन बिसन नाही आहे. लोकांना तसंच वाटतं नट हे व्यसनी असतात आणि कुठलाही नट सुजलेल्या डोळ्यांनी आला की लोकांना वाटतं रात्री पार्टी झाली. माझं तसं काही नाही. मी प्रयोग संपून काल 4:45ला पोहोचलो ऑलमोस्ट ड्राईव्ह करत, त्यामुळे थोडासा थकलेला दिसत असेल. पण हे आहेच म्हणजे तुमचं शेड्यूल खूपच म्हणजे असं. हा, पण मजा पण येते. मजा पण ऑफकोर्स, म्हणूनच तुम्ही, कारण ते आवडीचं फील्ड असल्यामुळे इट्स लाईक ठीक आहे चलो मी तरी पण. हो, आणि मला व्यावसायिक नाटकाचं पहिल्यापासून, मी अगदी लहान असल्यापासून मला व्यावसायिक नाटक हे तेवढंच फॅसिनेटिंग वाटतं. जेवढा सिनेमा मला फॅसिनेटिंग वाटायचा त्याहीपेक्षा थोडंसं जास्त लहानपणापासून व्यावसायिक नाटक वाटायचं. आणि त्यामुळे मी असंच म्हणतो की जेव्हा लोकांची सुट्टी असते तेव्हा आपला धंदे का टाईप होत आहे. ऑल द वीकेंड, सॅटर्डे संडे सगळे पब्लिक हॉलिडेज, त्यानंतर जेव्हा लोकांची कामाची वेळ संपते आमची सुरू होते. आणि स्वाभाविक आहे ना, स्वाभाविक आहे. आणि आता तर प्रोड्युसिंग यार म्हणजे काय नवीन गोष्टी तुला रिअलाइज होत आहेत प्रोड्यूस करताना. बिकॉज ते नेहमी असं असतं ना की ऍक्टर म्हणून एक वेगळं अप्रोच असायचं, आता प्रोड्युसर झाल्यावर मला जरा गोष्टी समजायला लागल्यात असं एक असतं ऍक्टर जेव्हा प्रोड्यूस करायला लागतात. मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा जास्त आपण फक्त स्वतःची भूमिका आणि स्वतःच्या कामावर माझा त्या अर्थाने लक्ष असायचं. मला असं वाटतं की आता मी संपूर्ण नाटक या गोष्टीचा, व्यवहाराचा अधिक जास्त सम्यक दृष्टीने विचार करायला लागलोय, जास्त प्रेक्षकांच्या दृष्टीने विचार करायला लागलोय. या अर्थाने नाही की फक्त प्रेक्षकांना काय आवडेल याचा विचार तर नेहमीच असतो असं, कारण आम्ही कलाकार असलो तरी मी म्हणतो की आम्ही कला क्षेत्रात आहोत पण आम्ही मनोरंजन क्षेत्रात सुद्धा आहोत. तर त्या दोन्हीचा विचार सतत चालू असतो. पण त्या व्यतिरिक्त मी तुला आत्ता वेळेनुसार म्हटलं की थोडक्यात लोकांना काय सोयीची वेळ असेल, कुठल्या नाट्यगृहात कधी प्रयोग लावल्यानंतर लोकांना अधिकाधिक बघता येईल, त्यानंतर जस्ट टू थोडासा लोकांना संदर्भ जर हुकत असेल तर मी नुकतंच वरवरचे वधूवर नावाचं नाटक प्रोड्यूस केलंय. निर्मिती क्षेत्रात मी 2016 साली उतरलो. दिलदोस्ती दुनियादारी नावाची आमची जी मालिका होती ती संपल्यानंतर असं वाटलं की आम्हाला एक खूप मोठा तरुण वर्ग आहे जो आमचं काम बघू पाहतोय, तर त्यांना आपण नाटक का दाखवू नये, कारण आपण सगळे नाटकातून आलेलो आहोत आणि त्यांना नाटकाची आवड निर्माण झाली तर किती मजा येईल. आणि मला अनेक कारणांमुळे मी महाराष्ट्रात जन्माला आल्याचा अभिमान वाटतो. पण त्या अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण मराठी नाटक आणि नाटकाची परंपरा हे आहे. आणि ती दोन्ही समांतर रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी, त्या दोन्हीकडे फार मोठे कलाकार झालेले आहेत. आणि तर ती जे काय मला असं वाटतं, मी आता खूप मोठं लहान तोंडी मोठा घास घेतोय की मी परंपरा पुढे वगैरे नेणारा काही एवढा मोठा कलाकार नाही आहे. पण मला असं वाटलं की अरे माझ्या परीने हे नवीन जी काही डोकी आहेत, तरुण डोकी जी आमचं काम बघतायत, आमच्यावर प्रेम करतायत,
ती डोकी स्क्रीनकडनं थोडीशी इकडे रंगभूमीकडे पण त्या माना वळतील का काय, अशा विचारापोटी आम्ही कलाकार खाना नावाची संस्था सुरू केली. कलाकार खाना हे नाव मला मी NSDत म्हणजे राष्ट्रीय नाट्य विद्यालयात शिकताना एक दिवस असंच सुचलं होतं आणि मी त्यावेळेस ठरवलं होतं की मी जर स्वतःची व्यावसायिक नाट्य निर्मिती करणारी संस्था कधी उघडली तर त्याचं नाव कलाकारखाना असं असेल आणि जर समांतर रंगभूमीवरची उघडली तर त्याचं नाव पुअर थिएटर असं असेल. ते का त्याच्यात जात नाही, पण तशी संधी 2016 साली आली आणि त्यातून आम्ही अमर फोटो स्टुडिओ नावाचं नाटक केलं, ज्याचं एक साधारण 440 वगैरे प्रयोग झाले, जगभरात झाले आणि महाराष्ट्रभरात पण झाले, भारतभरात पण झाले. तर आता पुढचं नाट्यपुष्प काहीतरी काढावं असा विचार करत असताना हे वरवरचे वधूवर नावाचं नाटक आलं. विराजस कुलकर्णी जो आता नवोदित लेखक दिग्दर्शक आहे, फारच हुशार मुलगा आहे. मग त्याची अजून एक ओळख तो मृणाल कुलकर्णींचा मुलगा आहे, पण तो स्वतः एक उत्तम नट आहे, लेखक आहे, दिग्दर्शक आहे. अनेक वर्ष त्याने समांतर रंगभूमीवर काम केलं आणि तो हे असं एक ताजं नाटक घेऊन माझ्याकडे आणि सखीकडे आला. आणि निर्मिती क्षेत्रात उतरण्यामागचं प्रमुख कारण असं होतं की कसं असतं की तुम्ही एका व्यवसायात अनेक वर्ष असाल तर तुमचे त्या व्यवसायाविषयी काहीतरी एक ठोकताळे तयार होतात आणि जे स्वाभाविक आहे. कदाचित आज मी 15 वर्ष काम केलं तर जो 20 वर्षाचा मुलगा येईल त्याला माझे सगळे विचार पटतील असं नाही. जसं आम्हाला आधीच्या आमच्या जे आदर राखूनच, त्या सगळ्यांचा आदर राखूनच त्यांच्यातले ते ज्या पद्धतीचे नाटकं करत होते ती पूर्णपणे भावत नव्हती, आवडत नव्हती. आपल्या पिढीला आवडेल असं काहीतरी आपण द्यावं असं वाटत असताना मग असं वाटलं अरे या सगळ्यात फक्त फायनान्स बाजूत आपण इन्व्हॉल्व्ह होऊन चालणार नाही, आर्थिक बाजूत. मुख्य हेतू असा आहे की आपल्याला काय गोष्टी सांगायच्या आहेत, आपल्याला नाटकातून काय अनुभव द्यायचा आहे या तरुण पिढीला. ह्या विचारापोटी निर्मिती क्षेत्रात आम्ही उतरलेलो आहोत. आणि मग साधं गोष्ट आहे, तुम्ही जर निर्मिती क्षेत्रात उतरत असाल तर मग तुम्हाला ती रिस्क पण घ्यायला पाहिजे त्या व्यवसायातली. तुम्हाला स्वतःचे, ज्याला आपण स्किन इन द गेम म्हणतो, तर तुम्हाला स्वतःचे त्यात हात बरबटवले पाहिजेत, अगदी मराठीत बोलायचं झालं तर. मग आम्ही आर्थिक दृष्ट्याही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालो आणि वरवरचे वधूवर हे तर अगदी जाणून बुजून इट्स लाईक. आणि प्रत्येक गोष्ट बदलते, मला वाटतं की अप्रोच बदलतो. म्हणजे आता पूर्वी काही प्रोमोज फक्त फिल्मचे असायचे, पण प्रोमोज आता नाटकांचे पण आम्हाला दिसायला लागले आहेत. किंवा पण याचं श्रेय प्रशांत दामले सरांना जातं बरं का. इफ आय एम नॉट रॉंग, प्रशांत दामले सर हे मला अशी व्यक्ती वाटते की ते म्हणजे मला असं वाटतं की आत्ता जी काय सगळ्यात त्या अर्थाने सिनियर पिढी अजूनही कार्यरत आहे त्यातले ते आहेत, पण मला असं वाटतं त्यांची जो कनेक्ट आहे, त्यांचं जे दृष्टिकोन आहे नाटकाला पुढे नेण्याचा, तो मला असं वाटतं की आत्ता 20 वर्षाच्या तरुणाच्याही 2 पावलं पुढचा आहे आणि वैश्विक आहे त्यांची जी हे आहे, काय म्हणतात त्याला, दृष्टिकोन जो आहे तो. मग त्यांना जगभरात जगातला आत्ता जो कॉन्टेंट चाललाय त्या पद्धतीने ते मार्केट तरी करतात. हे मात्र मला नक्की. आणि मला वाटतं भाषा नाटकातली प्रत्येक म्हणजे प्रोग्रेसिव्ह नाटकं जेव्हा आम्ही बघतो अशा पद्धतीची, तेव्हा असं वाटतं की यार हे कनेक्ट होतंय, बिकॉज हे असंच बोलतात जसं आपण आता इथे खुर्चीत बसून बोलतो तसंच ते स्टेजवर बोलतात. हे फिलिंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण ते कनेक्ट होऊ शकत नाही. आणि असं नाहीये की ते ऐकू नये, म्हणजे संगीत मानापमान ही गोष्ट आहेच नाटक ऐकण्यासारखं, बट ते तितक्या म्हणजे तुम्हाला जर का मासी व्हायचं असेल तर थोडंसं त्या दृष्टीने विचार करावा लागतो निर्मात्याला, जो आता तू करायला लागलास. नाही, आणि तो फक्त असा नाही आहे की म्हणजे लोकांना हे आवडतंय म्हणून हेच द्यायला पाहिजे. अनेकदा निर्माता असेल किंवा कलाकार असेल, तो काय बघत असतो की आजच्या लोकांना हे दाखवतोय आपण, पण त्या पलीकडे जाऊन काहीतरी त्यांच्या मनातली एक गोष्ट आहे जी अजूनही वर आलेली नाही. वरवरचे वधूवर मी पहिल्यांदा जेव्हा वाचलं तेव्हा मला असं वाटलं की आपण खूप लग्नाविषयीची नाटकं पाहिली, पण अगदी आत्ता जे स्त्री पुरुष एका अर्थाने आपण अशा काळात जगतो की आपण चांगल्यापैकी स्त्री पुरुष समानतेविषयी विचार करायला लागलोय. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर अजून एक अभिमानाची गोष्ट महाराष्ट्रात जन्माला येण्याची, कारण इथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले होऊन गेलेत. त्या पुणे शहरात त्यांची कर्मभूमी जिथे होती तिथे आपण बसलो. त्यामुळे मला असं एकतर आधी वाटत नाही की स्त्रीवाद किंवा स्त्री पुरुष समानता म्हणजे काहीतरी आपण पश्चिमेकडून आयात केलेली गोष्ट आहे. जेव्हा
पाश्चिमात्य देश सुद्धा स्त्रियांना त्या अर्थाने शिकवण्याचा, शिक्षण देण्याचा विचार करत नव्हते. त्याच्या जवळजवळ 25-30 वर्ष आधी महाराष्ट्रात, पुण्यामध्ये ही चळवळ सुरू झालेली होती. तर हा विचार मला असं वाटतं भारतीयच आहे, स्त्री पुरुष समानतेचा आणि स्त्रीवादाचा. आणि त्यात अनेक लोकांनी मग पुढे काम केलं. अगदी रधो कर्व्यांनी लैंगिक शिक्षणापर्यंत काम केलं वगैरे वगैरे. तर स्त्री पुरुष समानता हा विषय आपण घराघरात बोलतोय. आपण, मी आणि सखी जेव्हा आमच्या सहजीवनाचा विचार करतो तेव्हा हे सगळी मूल्य लक्षात घेऊन आम्ही आमच्या सहजीवनाचा विचार करतो. आणि आम्ही दोघंच नाही, आज माझे अनेक मित्र, माझ्या अनेक नातेवाईकांमध्ये, एवढंच काय, आपले पालक सुद्धा गेल्या कित्येक वर्षात केवढे बदललेत. ते खूप वेगळी भाषा बोलायला लागले. तर हे जे काय लग्न संस्थेविषयी, सहजीवनाविषयी जे काय सगळे विचार आहेत ते मला असं वाटलं की आपल्या भाषेत, तू म्हणालीस की आपली भाषेत कोणी अनेक वर्षात बोलले नाहीत. आणि अर्थात याची कल्पना विराजसची होती, पण मला ते नाटक वाचल्यावर अचानक लक्षात आलं की अरे हो, मला हेच म्हणायचंय विर्या. कारण विराजस आणि मी समविचारी आहोत. किंवा सखीने जेव्हा नाटक वाचलं, सखीला वाटलं अरे की अरे विशाखा तिच्या पात्राचं नाव, आणि ते म्हणाले अरे विशाखातलं खूपच माझ्यात साम्य आहे. आणि चांगली गोष्ट अशी आहे की निर्मिती क्षेत्रात उतरण्याचं दुसरं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही निर्माता असता तेव्हा तुम्हाला, मी म्हटलं तसं, क्रिएटिव्ह से राहतो. आणि सुदैवाने विराजस असा आहे की तो ओपन होता. त्यामुळे मग अशा काही आयडियाज पण त्या नाटकात आल्या स्त्री पुरुष समानतेविषयीच्या, की कधी कधी स्त्री कसा विचार करते हे का पुरुषाला पूर्णपणे कळलेलं नसतं. तू उदाहरण देऊन सांगू शकतो? हो. से फॉर एक्झाम्पल, सखी आणि विराजस माझ्यापेक्षा थोडेसे यंग आहेत. तर आमच्या नाटकात रेड फ्लॅग्स आणि ग्रीन फ्लॅग्स आम्ही लोकांना पहिल्यांदा इंट्रोड्यूस करतो. सो रिलेटेबल. तर ते मूळ नाटकात नव्हतं, पण सखी म्हणाली आपण याविषयी का बोलत नाही आहोत. किंवा जेव्हा आपण बायोलॉजिकल चाइल्ड म्हणतो की एका स्त्रीने बाळाला नैसर्गिकरित्या जन्म द्यावा की न द्यावा, याविषयीचे जे विचार आहेत ते एका पुरुषाने सांगण्यापेक्षा जे आपण म्हणतो ना की एजन्सी, म्हणजे स्त्री पुरुष समानता खरी कधी येईल तर, किंवा आपण अनेकदा याविषयी पण बोलतो की ज्या आहेरे आणि नाहीरे स्तरातल्या लोकांविषयी बोलतो की माझ्याकडे एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे, तर मी काहीतरी एक मसीहा किंवा प्रीचर सारखा बनून दुसऱ्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा मी म्हणतो अरे मित्रा, तू ये, तू या व्यासपीठाचा वापर कर, तू हा माईक घे आणि तू तुझे प्रश्न सांग. तर त्या अर्थाने मला असं वाटतं की स्त्रीने तिला काय वाटतं तिच्या शरीराविषयी, बाळ जन्म देण्याविषयी, ही तिला आपण विचारलं पाहिजे की तुला काय वाटतं. आणि जर स्त्री लेखिका नसेल तर एखादी अशी, म्हणजे ती माझी बायको आहे म्हणून नाही, पण एक हुशार, स्वतःचे विचार असलेली, स्वतः व्यक्त होऊ शकणारी, व्यक्त होऊ पाहणारी स्त्री कोलॅबरेटर आम्हाला मिळाली सखीच्या रूपात. तर तिने तिचे विचार मांडले आणि विराजसने फक्त अतिशय सुंदर पद्धतीने ते या बांधलं. म्हणजे मी हे दोन तर अगदी तुला थेट सांगू शकतो की जसं की आता प्रिया बापट बरंच, म्हणजे तिचं स्टेटमेंट आहे की यार मला कंटाळा आला या प्रश्नाचा की तू म्हणजे का नाही पुढचा विचार तुम्ही करत. सो लाईक खूप, म्हणजे तू आता हे जे इतकं प्रोग्रेसिव्ह बोलतोस ते इतकं खरंच सोसायटीमध्ये आहे का, हाही एक प्रश्न मला आहे. कारण माझ्या ओळखीत एक आहे जिनी तिच्या अनुरूप ह्याच्यावरती लिहिलंय की मला बायोलॉजिकल चाइल्ड किंवा किड नको आहे, तर मग तिला कमी मे बी रिस्पॉन्स येतो. हा सॉरी, मी तुला कट करतोय. यात काही आम्ही असं काही प्रमोट करत नाही. म्हणजे असं काही नाहीये की बायोलॉजिकल चाइल्ड नकोय किंवा हवंय, लोकांचा गैरसमज. नाही, घाबरलो नाही, कारण मला त्यात उजवडावं करावं असं वाटत नाही. मला असं वाटतं की काही ज्या प्रत्येक व्यक्तीने त्याचं ठरवावं. आपण एका अशा देशात राहतो की त्या देशाने, त्या देशाच्या संविधानाने तुमच्या शरीराबाबतचे, तुमच्या मनाबाबतचे, तुमच्या कुटुंबाबाबतचे निर्णय घ्यायची स्वायत्तता तुम्हाला दिलेली आहे. आणि तर आम्ही असं काहीच याच्यात प्रमोट किंवा अप्रमोट करत नाहीये. ती ते पात्र, तिला काय वाटतं याविषयी, आणि ती म्हणते मला बाळ हवंय, फक्त त्यासाठी आपण या गोष्टींचा विचार करूया. जर आपण दोघं लग्न करत असू आणि त्यानंतर आपण एक बाळ जन्माला घालत असू तर यात अटी असं मी नाही म्हणणार, पण माझी इच्छा आहे की
अशा अशा पद्धतीने ते घडावं, तुझं काय म्हणणं आहे बाबा, अशा पद्धतीने ते दोघं संवाद करतात. आणि तो संवादही आम्ही मनोरंजक पद्धतीने ठेवलाय. त्याच्यात सगळ्यात मजा अशी आहे की आम्ही कुठलंही, मी म्हटलं तसं परत, मला कलाकाराने जेव्हा ते प्रीची होतं ना तेव्हा मला भयंकर त्रास होतो. मला ते बघायलाही आवडत नाही आणि मला करायलाही आवडत नाही, अजिबात आवडत नाही. आणि मग ते मला विचार पटणारे असो तरी सुद्धा मला हे, म्हणजे एखादी विचारधारा असते त्याच्याशी आपण जास्त सहमत असतो, पण त्या विचारधारेतलं सुद्धा असं नाटक पाहिलं मी एखादं की अरे यार हे ना, ज्याला आपण प्रोपोगंडा म्हणतो तसं काही बघितलं की अगेन मिलेनियल वर्ड क्रिंज, आय फील व्हेरी, आय क्रिंज आउट. म्हणजे ते असं तुम्ही ओढून ताणून लोकांना तुम्ही कोण सांगणार आहे, प्लीज बिलीव्ह अस, डोंट डू दॅट. तुम्ही कोण सांगणार असं मला वाटतं. मी तुमचा थॉट मांडा, त्यांना पटला तर पटला, नाही पटला नाही पटला. तुम्ही म्हणजे मी स्वतःला म्हणतोय, मी कोण सांगणार. ऑफकोर्स मी पात्र दाखवतो. सो आम्ही असं काहीच प्रमोट वगैरे करत नाही. त्याच्यात हा विषय येतो आणि आजची पिढी कसा विचार करते, त्यांच्यात कसे संवाद होतात हे कदाचित. आता कसं आहे की आपण परत वेगवेगळ्या घरांमध्ये राहतो, तर बरेचदा पालकांना कळत नाही की अरे माझ्या सुनेचं आणि माझ्या मुलाचा काय संवाद होतो याविषयी, किंवा माझ्या जावयाचं आणि माझ्या मुलीचं याबद्दल काय बोलणं चाललंय. तर तोही एक त्यांच्या घरात, त्या पिढीलाही या लोकांच्या मनात, या लोकांच्या जीवनात डोकावायला एक खिडकी मिळावी असा त्यामागे विचार आहे. पण कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की समाजात तसं आहे का नाही वगैरे, पण मी परत तेच म्हणतो की मी आता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण दिलं. मला असं वाटतं की आज संपूर्ण भारतात ते त्यांचा सन्मान आणि झालाच पाहिजे. म्हणजे त्यांचं कार्य किती मोठं आहे हे 150 वर्षानंतर आज आपल्याला लक्षात येत आहे. पण हाही इतिहास आहे की ते जेव्हा इतकं महत्त्वाचं काम करत होते तेव्हा समाजातल्या खूप मोठ्या घटकांकडनं त्यांना विरोध झाला, त्यांच्यावर चिखलफेक झाली, त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले. सो बरेचदा तुम्हाला जे म्हणायचं आहे त्याचा दूरगामी परिणामांचा तुम्ही विचार करावा, दूरदृष्टीने विचार करावा. एवढी मोठी परंपरा महाराष्ट्राला मिळालेली आहे. तर मला असं वाटतं, मी खरंच जर स्वतःला मराठी मानत असेल तर मी नेहमी या लोकांचा विचार करतो. मी संत तुकाराम महाराजांचा विचार करतो की जे त्यावेळी जातीव्यवस्थेविरुद्ध बोलत होते. ते व्यावहारिक जीवनातली जी आपली ग्रीड ज्याला आपण म्हणतो, पैशासाठी आपण ओरबाडणं म्हणतो, हे म्हणतो, तर त्याच्या पलीकडे जाऊन जगण्याला काही अर्थ असू शकतो का याविषयी बोलत होते. आणि ते सामान्य लोकांच्या भाषेत बोलत होते. त्याला करोडो लोक ना ती भाषा समजत होती. इतका मोठा कवी, इतका मोठा संत माणूस जिथं होऊन गेलाय, त्या परंपरेतल्या आणि त्या महाराष्ट्राविषयी आपण बोलतोय. सो मला असं वाटतं की समाज बदललाय का, तर हो, जर तू एका मोठ्या परिपेक्षात बदललं तर नक्की आपण प्रगतीच्या दिशेने आहोत. हा, आता मध्ये मध्ये काय होतं की थोडं कधी कधी काही सत्ताभिलाषी राजकारणी येतात आणि मग ते थोडं त्यांच्या काय म्हणतात त्याला, त्यांच्या फायद्याचं, आणि ज्याला आपण काय म्हणतो त्याला शॉर्ट साइटेड, म्हणजे प्रोपोगंडा, आणि त्यांच्या फायद्याचं राजकारण फक्त करतात. त्याच्यात काय असतं ते शॉर्ट साइटेड म्हणतात त्याला. तुम्ही लॉंग साइटेड आहात का, दूरदृष्टी आहे का नाहीये, तर त्यांच्याकडे दूरदृष्टी नसते. त्यामुळे ते इमिजिएट फायदा बघतात आणि मग अशा काही गोष्टींच्या आगीत तेल ओततात की ज्याच्यामुळे काही काळ डिस्टर्ब होतं, प्रवाहाच्या उलट्या दिशेने सगळा समाज जायला लागतो. पण ते थोडा वेळ शॉर्ट लिव्ड असतं. तेही जातात काळाच्या ओघात. ते आपण पाहिलेलं आहे त्यांची काय हालत झाली. हिटलरचं काय झालंय आपण बघितलंय. मी तुला नाटकात बद्दल काही रिव्हील करायला नाही सांगणार, पण मला हे नक्की जाणून घ्यायला आवडेल की या नाटकामुळे तुझ्यात आणि सखीमध्ये कशी इक्वेशन्स बदलली, म्हणजे तुमच्या नात्यावर या नाटकाचा काही परिणाम झाला का? एकतर एक खूप चांगली गोष्ट अशी घडली की जे आम्ही आधी आम्ही एकत्र कधी व्यवसाय केला नव्हता. ओके. आम्ही नेहमीच को ॲक्टर्स म्हणून काम केलं. आणि व्यवसाय जिथे एक मोठा, मला असं वाटतं की व्यवसाय काय फक्त पैसा हा त्यातला एक मुद्दा आहे, पण तो आपण 5 मिनिटं बाजूला ठेवूयात. कारण संसारात आपण त्याची आपल्याला सवय झालेली असते, कारण आपण एकत्र खर्च करत असतो, एकत्र पैसे कमवत असतो, जबाबदाऱ्या वाटून घेत असतो. व्यवसायात काय पद्धतीने आपल्याला रेषा आखून घ्यायला पाहिजेत, काय काय डिपार्टमेंट वाटून घेतली पाहिजेत. सखीची अनेक शक्तिस्थानं मला कळली. मला ती आधी माहीत नव्हती. सखी काय पद्धतीने
वेगवेगळ्या स्तरातल्या व्यक्तींशी बोलू शकते. हे मला माहित नव्हतं याआधी. ओके. आणि तिचं कम्युनिकेशन, कारण ती ॲम्बिवर्ट आहे, मी पण ॲम्बिवर्ट आहे, पण मी थोडासा जास्त एक्स्ट्रोवर्ट कडे जाणारा ॲम्बिवर्ट आहे. सखी अगदीच ॲम्बिवर्ट आहे, म्हणजे काही वर्तुळांमध्ये ती एकदम गप्प असते आणि काही वर्तुळांमध्ये ती अत्यंत एक्स्ट्रोवर्ट असते. पण ती त्या पलीकडे जाऊन सुद्धा जिथे गरज आहे व्यवसायात, व्यवहारात, तेव्हा ती वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांशी किती चांगलं कम्युनिकेट करू शकते हे मला तिचा हे बाहेर आला. मला स्वतःविषयी अशी डिस्कव्हरी झाली की मला जे गणित आवडायचं आधी आणि हे सगळं कॉमर्सकडे मी गेलो नाही, पण मला कॉमर्स खूप आवडतं. मला ते दिसायला लागलं की अरे हे असं, आणि मी टॅली करणं, हे करणं, लोकांचा विचार करणं, कशा पद्धतीने आपण लोकांना आपला प्रेक्षक वर्ग काय आहे हे सगळं नीट कळायला लागलं. आणि त्या व्यतिरिक्त लीडरशिप क्वालिटी मे बी तुझ्यातली माझ्यात आहे असं मला बरेच जण म्हणायचंय. मी वर्कशॉप्स वगैरे घेतो, कार्यशाळा घेतो, तेव्हा मी खूप चांगला शिक्षक आहे असं म्हणतात. असं बरेच जणांनी मला कॉम्प्लिमेंट दिले. मला माहित नाही, म्हणजे मी स्वतःला मानत नाही. एक नक्की आहे की मी खूप जेनरस होण्याचा प्रयत्न करतो, ते मला महत्वाचं वाटतं. की कारण माझे जे गुरु होते अभिनयाचे, आदिल हुसेन, त्यांनी मला विद्या देताना काहीच त्यांनी स्वतःच्या झोळीतलं असं ठेवलं नाही की ते त्यांनी राखून ठेवलं. त्यांनी मुक्त हस्ताने मला विद्या दिली. त्यामुळे माझ्याकडे कोणी काही प्रश्न विचारला, विद्यार्जनासाठी आलं, तर माझ्याकडे जे आहे ते सगळी माझी झोळी मी रिकामी करतो. आणि कधी कधी कार्यशाळा तुम्हाला राबवायची असेल यशस्वीपणे, तर तुम्हाला ते लीडरशिप क्वालिटी काय अर्थाने लागते की, परत मी म्हटलं तसं, दूरदृष्टीचा विचार करून त्यावेळी शिस्त लागणं, त्यावेळी त्या ग्रुपची शिस्त ठेवणं, यासाठी तुम्हाला एक असा थोडासा होल्ड ठेवायला लागतो त्या संघाचा प्रमुख म्हणून. तर त्या अर्थाने माझ्याकडे लीडरशिप क्वालिटी होती. पण मी म्हटलं तसं की विविध वयातल्या लोकांशी, मी म्हटलं परत तसं स्तरातल्या लोकांशी, त्यांच्या भावनिक भाग समजून घेऊन काय पद्धतीने आपल्याला हे सगळं चालवायचं. म्हणजे मी आत्ता रतन टाटाजी गेले, भारतरत्न रतन टाटाजी, तर त्यांचं चरित्र कोणी वाचलं असेल तर अनेक प्रसंग तुम्हाला असे दिसतात की व्यवसायाचा विचार करताना त्यांनी भावभावना मागे पडू दिल्या नाहीत. म्हणजे आता त्यातही शेवटी माणूस आहे, एवढ्या मोठ्या व्यक्तीकडनं एवढ्या मोठ्या कारकिर्दीत काही चुका घडल्या असतील, आणि शेवटी तो भाग आपण सोडून देऊ. मी आत्ता फक्त चांगल्या गोष्टींवर फोकस करतोय, कारण लगेच त्यावर पण ट्रोल होईल, पण त्यांनी असं केलं होतं, त्यांनी तसं केलं होतं. अरे मान्य, आपण आता त्यांच्या दोन बऱ्या गोष्टींकडे बघू. तर चांगल्या पद्धतीने सुद्धा व्यवसाय करता येतो, सगळ्यांना पुढे घेऊन जाऊन सुद्धा व्यवसाय करता येतो. तर ह्या मला असं वाटतं की नवीन गोष्टी मला आणि सखी दोघांनाही आम्हाला कळल्या, डिस्कव्हर झाल्या मे बी. आणि एकमेकांविषयी खरं सांगू का, सुदैवाने आजवर आम्हाला रोज काहीतरी नवीन सापडतच आलंय. आणि मला लग्न किंवा सहजीवन हे एका नाट्यप्रयोगासारखंच वाटतं. काय अर्थाने लोकांना वाटतं की नाटक म्हणजे आम्ही सगळं खोटं खोटं करतो. तर हे मी माझ्या कार्यशाळेत पण सांगतो आणि एरवी सांगतो, असं नाही आहे. ते इनफॅक्ट अधिक, म्हणजे आपण असं म्हटलं की एखादं फुलझाड तू घेतलंस आणि म्हणजे तू जुईचं किंवा जाईचं फुलझाड घेतलंस आणि तू जाईच्या अत्तराची कुपी घेतलीस, तर ते फुलझाडातून जेवढा सुगंध येतो, एवढ्या मोठ्या फुलझाडातून, तो सगळा जर तुम्ही एका डबीत साठवलात, त्याचा अर्क काढलात, तर कसं असतं तसं जीवनाचा अर्क काढणारं असतं नाटक म्हणजे. वाव, किती छान बोललायस तू. तर ते अजिबातच, किंबहुना ते आयुष्यापेक्षा अधिक सुगंधी, अधिक रसरशीत, अधिक जिवंत, आणि ज्याला आपण काय म्हणतो ना, आर्त असतं. हो, आणि ते म्हणजे मी म्हटलं तसं जीवनाचं अत्तर असतं ते. चांगल्या वाईट सगळ्या जीवन रस काढून, ते त्याच्यातलं सगळं बाकीचा कचरा काढून टाकून जीवनातला असं ते अर्क असं ते 2 तासात सादर केलेलं असतं चांगलं नाटक. तर त्या अर्थाने मला असं वाटतं की सहजीवन सुद्धा, आणि ते नाटक तसं घडायचं असेल तर तुम्हाला रोज जाऊन त्यात नव्या नव्या जागा शोधायला लागतात. तुम्हाला तुमच्या कलाकाराकडे, सहकलाकाराकडे तितक्याच आत्मीयतेने, प्रेमाने, शिस्तीने बघावं लागतं.
तुम्ही जर वाक्य बोलतायत, बरेचदा लोक म्हणतात की अरे हा नट बोलतो ना, ते असं वाटतं तो खरंच बोलतोय आता, कारण तो त्याच्या आतलं काहीतरी लावत असतो. तर कालचा प्रयोग चांगला झाला तर म्हणून आजचा चांगला होईल याची खात्री नसते. आणि आजचा तिकीट काढून येणारा म्हणेल अरे तू कालचा प्रयोग चांगला केला होतास, त्याचं मी काय करू, तू मला माझा प्रयोग कसा दाखवतोयस. मला असं वाटतं सहजीवनात पण तेच महत्वाचं आहे. मी काल सखीशी चांगला वागलो किंवा मी काल मी माझ्या जोडीदाराशी चांगला वागलो, ते पुरेसं नाही आहे. मला रोज उठून हा खेळ नव्याने खेळायचा आहे आणि तितक्याच आत्मीयतेने खेळायचा आहे. आणि बोलताना म्हणजे समजा मी माझं तुझ्यावर प्रेम आहे असं एखाद्या व्यक्तीला म्हणत, आणि माझी बायकोच कशासाठी, माझ्या आईबरोबरही तेच आहे, माझ्या बहिणीबरोबर पण तेच आहे, माझ्या मित्रांबरोबर पण तेच आहे. माझ्या आईला मी गृहीत धरून नाही चालणार, ती माझी बर्डन नाही होत किंवा असं नाही वाटत की म्हणजे तो एक सहवास जो असतो तर एका पॉइंटला की कदाचित असं होऊ शकतं का की बास आता थोडीशी लांब जातो, मग परत जवळ येण्याची इच्छा वाटायला पाहिजे, असं कधी होतं का तुझ्या बाबतीत? हो, नाही त्या बाबतीत काय आहे, आमच्या व्यवसाय आम्हाला एकदम आशीर्वादासारखा आहे त्या बाबतीत. कारण आमच्या व्यवसायामुळे मी आणि सखी सतत दूर जात असतो. हे आता आम्ही किती अमर फोटो स्टुडिओ गेल्या वर्षी आम्ही बंद केलं, परत 6 वर्ष आम्ही वेगवेगळं काम करत होतो. मी हिंदी नाटकं करत असतो, सखी हिंदी नाटक करते, आमच्या दोघांचेही चित्रपट चालू असतात, तेव्हा मी आउटडोर शूटला जातो. गेल्या वर्षी आम्ही मजा म्हणून सखी आणि मी बसलो आणि गणित मांडलं, तर मी 6.5 महिने घराबाहेर होतो गेल्या वर्षी, आउटडोर शूट्स आणि माझ्या नाटकाचे दौरे यामुळे. तर त्यामुळे आमची जी ज्याला हनीमून फेज म्हणतात ती चालूच आहे गेले 10 वर्ष. हाऊ स्वीट. तर आणि त्यात काही फार वाईट पण नाही, म्हणजे असं काय आपल्याला नाटकाचा प्रयोग करताना कधीतरी कंटाळा येतोच की प्रत्येक व्यवसायातला. मला असं वाटतं कुठल्या ते मे बी क्रिकेट खेळणाऱ्याला सुद्धा कधीतरी असं वाटतच असेल यार की खूप मजा चालू की आता जरा मला कंटाळा आलाय, सगळ्याच गोष्टींचा कंटाळा येतो. पण जे मी तुला म्हटलं तसं की ते शिस्त त्याला काय आहे की नाही माझ्या मनाला आत्ता काय, परत मी हे याविषयी इतरही 1-2 ठिकाणी बोललोय, किती विस्तृतपणे बोललोय मला आठवत नाही. एका टेड टॉक मध्ये बोललो होतो की मला काय वाटतं की शो मस्ट गो ऑन म्हणजे काय आहे की मला आत्ता मनात जे वाटतंय माझ्या इमोशनल, की मला कंटाळा आल्यापासून ते मला आत्ता वाईट वाटतंय चांगलं वाटतंय कुठलीही भावना, याच्यापेक्षा मोठं काहीतरी तिथं आहे. तिथं आत्ता 1000 लोक तिकीट काढून त्यांच्या कष्टाची कमाई देऊन, त्यांचा वेळ खर्ची करून, त्यांच्या खिशाला कात्री लावून ते माझं काम बघायला आले. ऑलरेडी हे नाटक कोणीतरी माझ्या आधी लिहिलेलं आहे, त्याने स्वतःचा त्यात प्रतिभा, त्याचा जीवन अनुभव होतलाय. या व्यतिरिक्त माझे सहकलाकार आहेत आणि तेवढेच का माझ्या बॅकस्टेजला काम करणारे पण आहेत ना, त्यांची रोजीरोटी त्यावर आहे. मी आज चांगला प्रयोग केला नाही तर ते नाटक कमी चालेल, ते कमी चालेल याचा अर्थ त्या बॅकस्टेजवाल्यांचे जे रोजगार आहे तो मी कमी करतोय. जेव्हा मी त्यांना घेतलंय, हायर केलंय, त्यामुळे त्यांना एका अर्थाने हमी देतोय ना की बाबा रे मी मन लावून हे नाटक करीन आणि तुझं घर पण चांगलं चालेल, तुझ्या मुलाच्या शाळेची फी पण वेळेत भरली जाईल आणि तुला काय जे तुझं जेवण असेल ते वेळेवर तुझ्या ताटात पडेल. तर मला जे आता वाटतं त्यापेक्षा मोठं काहीतरी तिथे आहे. तर माझं जे आहे ते जाऊन मी विसर्जन करायचंय तिकडे. आणि ते जे निर्माल्य आहे, मग काय माझ्या भावना चांगल्या वाईट असतील त्याचा निचरा होऊ द्यायचा आहे, ते नदीतून पुढे जाताना बघायचं आहे. ही संधी नाहीये का ग, ह्याच्याकडे आपण एखादी अशी दुःखच गोष्ट म्हणून का बघतो. म्हणजे मला वाटत नाही ती दुःखद, मला वाटतं मी अतिशय म्हणजे भाग्यावर माझा त्या अर्थाने विश्वास नाही, पण त्या अर्थाने मी म्हणजे भाग्य ज्याला आपण ज्योतिष अर्थाने भाग्य म्हणतो तसं नाही, पण मी त्या अर्थाने भाग्यवान आहे की मला अशा एका व्यवसायात जायची संधी मिळाली की ज्याच्यात मला हे स्वतःच्या भावभावनांचा सगळा निचरा करता येतो. कित्येक व्यवसाय असे की त्या लोकांना मिळतच नाही ते आउटलेट, मग ते चुकीच्या ठिकाणी निघतं, व्यसनातून निघतं, घरी गृहक्लेशातून निघतं. काही लोक हिंसक होतात आणि ते आत खतखतच असतं ना, ती खतखत कुठे काढणार ग सामान्य माणूस. तो कदाचित मग माझ्या नाटकातून मला बघून काढत असेल, त्याच्या भावनांचा ज्याला आपण कॅथार्सिस म्हणतो, तोही कलेचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे मी याच्याकडे जरी मला कंटाळा आला किंवा मला खूप आनंद, मी संधी म्हणून बघतो. आणि जसं एकदा डॉक्टर श्रीराम लागूंना विचारलं होतं
कोणीतरी की तुमच्या यशाचं रहस्य काय, तर डॉक्टर वगैरे म्हणा ते ग्रेटच आहेत. मी आपलं मजा म्हणून त्यांची थोडीशी नक्कल केली. माझी लायकी पण नाही आहे त्यांच्यासमोर काही, पण ते म्हणाले की रुथलेसनेस. आता हे रुथलेसनेस म्हणजे काय, तर ते रुथलेस म्हणजे तुम्ही स्वतःवर रुथलेस आहात. आत्ता मला हे होतंय बाबा रे. आणि याचा अर्थ परत आता, कारण आता मेंटल हेल्थ पण महत्वाचं आहे. मी असं म्हणत नाही तुम्ही तुमची मारा भावभावना, तुमच्याकडे योग्य तंत्र असेल तर तुम्ही ते घेऊन त्याचा निचरा करू शकता. ते तुम्हाला थेरपीसारखं, कला थेरपी असू शकते. मला वाटतं हे कळणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे रिअलाइजच नाही होत लोकांना ही थेरपी आहे. हो, लोक म्हणजे मी बघितलंय असं की ते टँट्रम्स आणि मग खूपच म्हणजे मी बिझी होतो आणि असं झालं तसं, त्याच्यामधनं असं होतं की खरंच बाबा असेल बिझी. म्हणजे आम्हाला काय वाटतं की हो हो असेल बिझी, पण हा तू जो अप्रोच सांगतोय हा कम्प्लीट वेगळा आहे माझ्या दृष्टीने. की माझं निचरा होणं येते आणि उलट मला आणखीन छान वाटणार आहे किंवा मी आणखीन फ्रेश होणार आहे त्या एक्झॉस्टिंग स्केड्यूलमधनं. आणि अगं मी तुला परत तेच म्हणतोय ना की मी माझ्या कार्यशाळेत सुद्धा हे अनेकदा सांगतो, तुम्ही या, कोणी जर कोणाला इच्छा असेल. आय कॉल इट थिएटर फॉर एव्हरीवन. सो सगळे लोक थिएटर आणि ऍक्टिंग मधल्या कुठली तंत्र आणि कुठली प्रिन्सिपल स्वतःच्या नॉर्मल आयुष्यात जगू शकतात असं आहे. मी म्हणतो स्वतःचा पण कंटाळा येतो ना. इट्स सो मच लिबरेटिंग वेन आय गो अँड प्ले अनदर कॅरेक्टर. राईट. मजा आहे, किती मजा आहे यार. की सुब्रत नावाचे जे भयंकर माणूस आहे ज्याचा मला कंटाळा आलाय. कारण आपल्याला स्वतःलाच होतं ना की मला असं वाटतं, मला या गोष्टीचा राग येतो, मला या गोष्टीबद्दल काहीतरी दुःख होतं, चीड येते. या सगळ्यापासून काहीतरी वेगळंच मला तिथे वाटतं ना. नाचतो मी, असा बघतो, असं करतो सिच्युएशन मध्ये. विनोदी नाटक असेल तर तसं, गंभीर नाटक असेल तर काहीतरी वेगळाच, हा एक वेगळाच माणूस आहे. हे सगळं लिबरेटिंग, किती मुक्त करणार आहे असं मला वाटतं. काय मजा आहे ही सगळी असं मला वाटतं. की आता मी एक अशी भूमिका केली, आता मी त्याविषयी फार बोलू शकत नाही, पण मला माझे जे राजकीय विचार आहेत त्याच्या पूर्णपणे विरुद्ध विचारसरणी असलेल्या एका राजकीय व्यक्तीची मी भूमिका केली. आणि मी म्हटलं तसं ते मी NDA साईन केल्यामुळे अजून मी काही त्याच्याविषयी बोलू शकत नाही, पण तो इतका चांगला एक्सरसाइज होता. आणि हळूहळू मी त्या दिग्दर्शकाशी भांडायला लागलो की म्हटलं तुम्ही त्यांना असं असं छोटं करून टाकू नका. तो मोठा माणूस होता खूप आणि त्यांनी हे केलंय, त्यांनी हे केलं. कारण अभ्यास माझा झालेला होता. मग त्यानुसार मी भाषा बदलली. मी त्यांना म्हटलं नाही नाही, ती व्यक्ती अशी भाषा बोलणार नाही. मग ती व्यक्ती साहित्यिक होती, कारण अनेक राजकारणी साहित्यिक होते, त्यांनी लिहिलेलं होतं. मग त्या व्यक्तीच्या कविता टाकून घेतल्या मी स्क्रिप्टमध्ये. मी म्हटलं ती व्यक्ती कवी होती, मोठी हे होती, तर मला फुल स्कोप आहे गेस करायला. करू शकता तुम्ही कोणाचं पात्र साकार केलंय. मुद्दा असा आहे की आपण, मला वेगळा दृष्टिकोन मिळाला ना. ऍब्सोल्युटली. तू आता पॉलिटिक्स बद्दल बोललास म्हणून मला विचारावं असं वाटतंय तुला की अमेरिकेचा प्रेसिडेंट बाई होऊ शकत नाहीये, महाराष्ट्राची मुख्यमंत्री बाई होऊ शकत नाहीये, कारण इट इज व्हेरी लाईक पॉलिटिक्स म्हटल्यावर ते असं खूप पुरुष सत्ताक फील्ड, म्हणजे खूप इंटरेस्ट जास्त पुरुषांनाच असतो त्यात, असं एक साधारण आहे. व्हॉट डू यू थिंक, म्हणजे तुझे पॉलिटिकल ओपिनियन्स मी नाही विचारणार, पण काय वाटतं या एकंदर राजकारण या कॉन्सेप्ट विषयी तुला काय वाटतं, असा प्रश्न मला नक्की विचारा असं वाटतं. नाही, मी काय असा हे नाहीये की म्हणजे तुला उद्या समजा सांगितलं राजकारणात तुला जायला आवडेल का, तर तुझं काय? नाही, मला नाही जायला होणार, कारण मला एक तर माझी ती क्षमता नाही. मी कुठल्याही विचारसरणीचा असो, मी हे मात्र नक्की सांगेन की राजकारण हा काही पोरासोरांचा खेळ नाहीये. ते तुम्हाला आवडायलाच लागतं, कारण त्यात कुठल्याही विचारसरणीचा माणूस तू आज पाहिलास, तो ज्या खोलवर बरबटलेला आहे ते असं नुसतं वरवर करण्याचं काम नाही आहे. ते तुम्ही जे करताय त्याच्याविषयी तुम्हाला खूपच जास्त पॅशनेटली काहीतरी वाटलं पाहिजे. तेवढं पॅशनेटली मला वाटतच नाही. त्या व्यतिरिक्त मला कधी कधी आता हे फारच कोणी राजकारण्याला पाहिलं तर त्याला वाटेल की अरे काय बोलतोय, हे मी सगळ्या लोकांविषयी बोलतोय, सगळ्या पार्टीच्या सर्व लोकांविषयी. कधी कधी मला त्यांची कीव पण येते यार, कारण
त्यांचं राजकारणातलं जे काय म्हणतात त्याला, त्यांना ते मताचे अभिलाषी आहेत ग. त्यामुळे त्यांना काहीच एका मर्यादेपलीकडे त्यांना आतून जर खरंच आत्ता वाटलं, म्हणजे से फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला वाटायचं की बालविवाह चुकीचा आहे, एखादा राजकारणी समजा सत्तेत उभा राहणार असेल, त्याला हे बोलताच येणार नाही, कारण त्याला अशी कुठलीही गोष्ट जी त्यावेळी मोठ्या प्रमाणात समाज मान्य आहे पण तरी सुद्धा ती चुकीची आहे, अशा प्रत्येक समाजात विविध गोष्टी असतात, तर तो त्याविरुद्ध बोलूच शकत नाही. आणि आताचं तर राजकारण असं झालंय की तो इतका घाबरलेला, म्हणजे मला एका पॉइंटला ते घाबरलेलेच वाटतात, ते असुरक्षितच वाटतात. आणि की ते मला असं वाटतं अरे हे ढळढळीत सत्य आहे रे बाबा, हे विज्ञानाने प्रूव्ह झालंय, हे आता कोणी म्हणजे लहान मुलगा पण सांगेल हे खरं नाहीये, पण तुझ्या ते घेता येत नाही कारण ते हरतील. म्हणजे टीव्हीवर खूप जास्त तुमच्या ऍक्टर लोकांपेक्षा पण जास्त एक्सप्रेसिव्ह होऊन बोलणारे लोक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन विसरलेले आहेत, त्यांना बोलताच येत नाही. तर मला त्यांना वाटत असेल की ते खूप लोक घेऊन फिरतात, ते एका टेरिटरीवर ते हे आहे, त्यांच्या मागे माननीय आणि सन्माननीय लागतं, आणि हे म्हणजे ते खरं तर खूप काय म्हणतात त्याला, ते पॉवरफुल आहेत. मला उलट वाटतं. मला कलाकार म्हणून म्हणजे तुला फार मस्त, मला तो हे खूप आवडतो प्रसंग. गॅलिलिओला जेव्हा कळलं की सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आणि परत आता त्यात एक अजून ट्रिव्हिया, कारण मी आता विज्ञानात पण शिरलं, भारतात आधी माहित होतं सूर्य आणि ग्रीकमध्येही माहित होतं. म्हणजे असं नाही की गॅलिलिओने तो सिद्धांत मांडला, असं नाही की त्याने डिस्कवर केलं, त्या आधीही 2-3दा हे सिद्धांत मांडले गेले होते. मॉडर्न काळात परत एकदा त्याने रिवाईव्ह केला वगैरे वगैरे. पण त्याला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याला ते त्यावेळेच्या ख्रिश्चन लोकांना पटलं नाही, चर्चच्या लोकांना. त्यांनी गॅलिलिओला राजाच्या कानात कुजबूज केली. ते धर्म आणि राजकीय सत्तेचं मी म्हटलं तसं एकदम साटलोटं खूप वर्षापासून आहे, ते आत्ताचं नाही आहे, ते खूप पूर्वीपासून आहे. तर ते लगेच खुसफुस केली धर्मगुरूंनी, की राजाला सांगितलं अहो ते बघा तो आपल्या धर्माविरुद्ध बोलतोय. मग त्या ख्रिश्चन लोकांनी त्याला येऊन राजासमोर उभं केलं. राजा म्हणाल ते जे काय सांगतायत ख्रिश्चन धर्मगुरू त्यांचं ऐकायचं, हे तू बायबलच्या विरोधात बोलतोयस, तू म्हण की पृथ्वी सेंटरला आणि सूर्य भोवती फिरतोय, नाही तर काय तुला मारून टाकू वगैरे वगैरे, शिरच्छेद करू. आता इथे बंदूक ठेवली, इथे तलवार ठेवली तर कोणी माणूस म्हणेल नाही नाही बाबा रे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तो म्हणाला नाही नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, माझी चूक झाली, मी नाही परत असं बोलणार. तो वळला आणि आता ही आख्यायिकाच आहे, परत जाताना दरबानाला म्हणाला पहारेकऱ्याला की मी ते आधी बोललो तेच खरं आहे. आता मला एवढा आवडतो तर ते कलाकाराचं कसं असतं, ते तसं असतं. तुला काहीतरी म्हणजे मी त्या अर्थाने कलाकार आहे, मला आता हे सत्य कळलंय ना, आता चायला उद्या येऊन तुम्ही माझ्या इथं बंदूक ठेवली तर मी म्हणे चुकलं बाबा माफ करा, पण सत्य लपत नाही ना त्याने, आणि ते जाऊन सांगणं इम्पॉर्टंट होतं. हा, तर मला वाटतं त्यामुळे मी नाही राजकारणात उतरणार, मला ते काही, आणि ते माझ्याने झेपणार पण नाही. हॅव्हिंग सेड दॅट मी म्हटलं त्यात मेहनत पण केवढी आहे. मला एक माझा मित्र एका इथेच तळेगावच्या आसपासचं कुठली तरी एक विधानसभेच्या गेल्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी कॅम्पेन डिझाईनला मदत करत होता माझा असा पत्रकार मित्र. आणि तो सांगत होता ती जी व्यक्ती ज्याला कॅन्डिडेट व्हायचंय ती सकाळी उठते आणि ती तिच्या टेरिटरीतल्या प्रत्येक माणसाच्या घरी आज काय मंगळागौर आहे तिकडे एक तोंड दाखवलं, बारसं आहे तिकडे एक तोंड दाखवलं, ह्याचे तो म्हणाला रोज त्याचे जे कार्यकर्ते असतात ते एवढे एवढे केक घेऊन येतात. आता ह्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे, ते साहेबांबरोबर कापायचं आहे, तो असा रात्री भेटून 5-5 केक कापतो, कारण कार्यकर्त्याचं ते फूट सोल्जर्स आहेत तुमचे, तुम्ही कसं काय त्यांचं मन राखलं पाहिजे. तर हे सगळं आपल्याला राजकारणाची फक्त एक बाजू दिसते, ही दुसरी बाजू हे स्किल आहे असं मला वाटतं. हे जे लोकांना करायला लागतं, काही लोक त्यांच्या वेगळ्या पद्धतीने राजकारण करत असतील, काय त्यांचं हे सगळं करण्याची क्षमता तुमच्यात आहे का, माझ्यात नाही आहे बाबा. त्यामुळे मी राजकारणात जाणार नाही, मी मिझरेबली फेल होईन, मला एक मत सुद्धा पडणार नाही. देवा.
तू म्हणजे इतका का सायन्स सायन्स सायन्स, म्हणजे मला तो दिल दोस्ती दुनियादारी मधला स्कॉलर आठवला. ऍक्च्युली खूप लोक म्हणतात स्कॉलर, पण त्याची म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, आय लव्ह सुजय, पण त्याच्या मर्यादा होत्या. मला परत मी म्हणतो की लोकांना परत असं वाटतं की सायन्स म्हणजे काहीतरी पाश्चिमात्य थॉट आहे. हेही माझा समज गेल्या 10-12 वर्षात इतका बदललाय. ते झालं असं की मी खूप एका दुःखातून गेलो. माझे वडील गेल्यानंतर मी अतिशय जवळचे होते माझ्या वडील, आणि ते दुःख नावाची गोष्ट इतकी आपल्याला होऊ शकते हे माझ्या लक्षात नाही आलं. आणि मी खोलात जात नाही, पण फार माझ्या नजरेसमोर माझ्या वडिलांचं, माझ्या बाबाचं निधन झालं. आणि त्या सगळ्या प्रसंगाला कसं बघायचं या एका काय म्हणतात त्याला, या प्रश्नातून मी अध्यात्माकडे वळलो. आणि माझ्या काही मित्रमैत्रिणींनी मला काही बुद्धिस्ट मंक्सकडे नेलं. मग बुद्धिझमचा मी अभ्यास करायला लागलो. आणि हा भारतात तयार झालेल्या तत्वज्ञानातून निर्माण झालेला आहे. आणि जेव्हा बुद्धाचं तत्वज्ञान वाचायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा माणूस विज्ञानच बोलतोय, तो कार्यकारण भावाविषयी बोलतोय. आणि ही पहिली तार्किक विचार पद्धती आहे जी या भूमीत निर्माण झाली आहे, जी परत मला माहीत नाही की त्या अर्थाने बहुजनांमध्ये किंवा ज्याला आपण पॉप्युलर इडियम म्हणतो किंवा त्याचा भाग का नाही, आणि त्याची ऐतिहासिक कारणं पण आहेत का नाही आहेत. पण अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवयानातून ते पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. आता एक मोठा समाजातला वर्ग त्या दिशेने वाटचाल करू पाहतोय वगैरे वगैरे. आणि ते मला सगळं जेव्हा कळलं तेव्हा मला असं खूपच भारी वाटलं. आणि तिथून मी खरं तर परत विज्ञानाकडे वळलो. मला आधी ॲस्ट्रोफिजिक्स वगैरे खूप आवडायचं शाळेत असताना, पण आपल्याकडे मी म्हटलं तसं की कप्पे आहेत. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आर्ट नावाची स्ट्रीम तुम्ही निवडलीत की मग तुम्हाला फिजिक्स घेता येत नाही. मला आवडलं असतं की एकाच वेळी मी पॉलिटिकल सायन्स पण शिकतोय, एकाच वेळी मी काहीतरी आर्ट हिस्ट्री विषयी पण शिकतोय, आणि एकाच वेळी मी फिजिक्स विषयी किंवा ॲस्ट्रोफिजिक्स विषयी. अगं सगळ्यांचीच असते, मी काही कोणी स्पेशल नाहीये, सगळ्यांचीच असते. थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या गोष्टी लोकांना आवडू शकतात, पण मुद्दा असा आहे की अनेक लोकांना विविध अंग असतात. छंद मनुष्य आहेच तसा. त्याला किती प्रोत्साहन मिळतंय, त्याला तशी संधी मिळतेय का त्याच्या भोवतालाकडनं, कुटुंबाकडनं, यावर ते अवलंबून असतं. मला असं काहीच वाटत नाही मी खूप काही स्पेशल वगैरे व्यक्ती आहे. तर त्यातनं मी पुन्हा एकदा मला असं वाटतं की विज्ञान म्हणजे विज्ञान असं नाही. मी म्हणतो की प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारण भाव असतो, आणि तो आपल्याला आज माहित नसला तरी तो असतो. बरोबर. आणि आज जे आपल्याला माहिती आहे विज्ञानाचं, मला चांगलं काय वाटतं, आज त्यांना काहीतरी माहित असेल तर ते असं कधीच म्हणत नाहीत हे अंतिम सत्य. ते म्हणतात दिस इज द बेस्ट पॉसिबल एक्सप्लेनेशन. हे आज आपल्याला माहिती आहे, आपल्याला माहित असलेल्या गोष्टींमधनं आज आपण असा सर्वोत्तम निष्कर्ष काढू शकतो. व्हेरॅज कुठलाही धर्म, आणि कुठलाही धर्म, मी म्हणतोय कुठलाही धर्म आम्हाला आधी जे कळलंय तेच कसं सत्य आहे हे परत परत सांगण्याची तुम्हाला हे करतो. कुठलाही धर्म प्रांजळपणे हे मान्य करताना तुला दिसत नाही की नाही रे बाबा आम्हाला हे ठाऊक नव्हतं, आता हे नवीन काहीतरी आपल्याला कळलंय, आता आपण याची कास धरली पाहिजे. विज्ञान म्हणतं की न्यूटोनियन लॉज जे आहेत ते जेव्हा तुम्ही क्वांटममध्ये जाता किंवा कॉस्मिक लेवलला जाता ते एका पॉईंट नंतर हे व्हायला लागतात. दे डोंट ऑपरेट ऑन द सेम लेवल. सो वी डोंट नो यार. न्यूटनचं या बाबतीत सत्य आहे, पण त्या पलीकडे काहीतरी सत्य, ते काय आहे मग ते आईन्स्टाईन सांगतो वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या अर्थाने मला असं वाटतं की वैज्ञानिक विचार हा सुद्धा काही पाश्चात्य असं वाटत नाही, आपण विसरलोय तो या भूमीतलाच आहे. आपण तो पुढे नेत नाही आहोत किंवा आपण त्याच्या बाबतीत भारतीय शास्त्रज्ञ नेतात, पण भारतीय शास्त्रज्ञांविषयी बोलतोय कोण? किंवा हा सायन्स हा विषयच खूप जास्त विरोधात जाण्याचा असा एक लोकांचा अप्रोच आहे का की असं काहीच कारण नाही, गरज नाहीये, म्हणजे इमोशनल त्याला अंग नाहीये त्यामुळे, किंवा लोक खूप इमोशनल असल्यामुळे ते रॅशनॅलिटीकडे जात नाही, असं काही आहे का? मग नाही, हे बघ कसं आहे, आता कार्ल सेगन नावाचा एक परदेशी माणूस होता, फार अप्रतिम आहे. त्याचं कॉस्मॉस नावाचं एक सिरीज आहे, युट्यूबवर अवेलेबल आहे, ज्यांना शक्य होईल तेव्हा बघा, आय हायली रेकमेंडेड. बघा आणि नंतर ठरवा. किंवा बुद्ध सुद्धा वाचा, म्हणजे बुद्ध सुद्धा खूप वैज्ञानिक गोष्टींविषयीच बोलतो. जगाकडे कसं बघावं, कार्यकारण भाव कसा शोधावा, कशी विचार पद्धती असावी, आणि तो फक्त तेवढंच सोडत नाही, म्हणजे तो नीतिमत्तेविषयी पण बोलतो.
फक्त विज्ञान कामाचं नाही. बरोबर. तुमच्याकडे ॲटम बॉम्ब आला, तुम्ही शोध लावला, तो टाकायचा की नाही या नीतिमत्तेविषयी कोण बोलणार? बरोबर. त्यासाठी बुद्ध लागतोच आणि तो आपल्या भूमीतला आहे परत एकदा. तर त्यामुळे एकतर मी फॅसिनेट झालो आणि तसं मी बघायला लागलो. मग तिथून मी परत एकदा विज्ञानाकडे वळलो वगैरे वगैरे. मला असं वाटतं की असं काही नाही आहे की आपण ते दुर्बोध आहे, ते इंटरेस्टिंग पद्धतीने सांगितलं, जसं मी कॉस्मसचं उदाहरण दिलं, तर कोणाला नाही आवडणार. ती एक जगण्याकडे बघण्याची पद्धती आहे. अनेक लोकांना हे आकाश मी वर अवकाशात पाहिलं की किती खोल आहे, हे किती दूर आहे हे माहीतच नसतं. आणि दुसरं मी तुला म्हटलं तसं की खूप जास्त प्रमाणात शोध लागलेत, पण ते साध्या सोप्या मनोरंजक भाषेत आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत. म्हणजे एखादी सॉरी टू कट यू, एखादी शिक्षिका आपल्याला अशी मिळते किंवा लाभते की जी एक्झाम्पल्स मधून आपल्याला समजावायचा प्रयत्न करते, गोष्टी सांगते, तेव्हा ते जे हिट होतं किंवा तेव्हा जो इंटरेस्ट निर्माण होतो विषयांमध्ये तो आपल्याकडे कमी होतो असं मला वाटतं. म्हणजे त्या गोष्टी शिकण्यात इंटरेस्ट वाटेल तेव्हा जेव्हा ती तुमच्यापर्यंत सहज सोप्या पद्धतीने पोहोचेल. ॲब्सोल्युटली. या पुढे जाऊन मला असं वाटतं की हो, त्यात रस निर्माण होणं हे महत्त्वाचं आहेच आणि ते मजेदार पद्धतीने, पण मुळात ते आपल्या जगण्यापासून वेगळंच काढता येणार नाही. कार्यकारण भाव या सत्याची वास्तवाची जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही आणि मोठ्या प्रमाणावर होत नाही तोपर्यंत काही हे येणार नाही. म्हणजे मला असं वाटतं की आज विज्ञान, अनेक लोक असं म्हणतात ना की अरे जिथे विज्ञान संपतं तिथून ह्या गोष्टी सुरू होतात. मग ते काय विविध लोक विविध त्याला, मग ते प्रत्येक माणूस प्रत्येकाने ते यात काहीही दुजाभाव नाही. सगळ्या धर्माचे लोक असंच म्हणतात की तुमचं विज्ञान जिथे संपतं तिथे आमचा धर्म सुरू होतो. एव्हरी रिलिजन यू विल हिअर क्लेमिंग दॅट. ह्याबद्दल विज्ञान काय म्हणतं? बरेचदा जेव्हा ते असं म्हणत असतात ह्याबद्दल विज्ञान काय म्हणतं, तेव्हा त्यांनी ऍक्च्युली जाऊन जर विज्ञानात पाहिलं तर विज्ञानाने त्याची उत्तरं लावलेली आहेत, त्याची उत्तरं दिलेली आहेत, त्याची बेस्ट पॉसिबल एक्सप्लेनेशन दिलेली आहेत. दुर्दैवाने आपलं विज्ञानाचं जी काही समज आहे ती आपल्या 7वीच्या किंवा 10वीच्या पुस्तकांमध्ये संपलेली आहे. आणि मी परत त्याला कोणाचा दोष देत नाही, मी काय असं परत म्हणत नाही. इतकं मोठं भांडार आहे आणि हे मानवाचं संचित आहे असं मला वाटतं. देर इज नो रिझन की मला आज स्विगी डिलिव्हरी द्यायला येणारा माणूस किंवा माझा सफाई कर्मचारी ह्याला या विश्वाची निर्मिती कशी झाली, बिग बँग म्हणजे काय झालं, किंवा या पृथ्वीवर मनुष्य किती वेळ अस्तित्वात आहे, किंवा हे विश्व किती मोठं आहे, या विश्वात किती तारे आहेत, या ज्या सगळ्या जादुई गोष्टी आहेत या का माहीत नाही आहेत. हा त्याचा हक्क आहे. आज मानवाला माहीत असलेलं ज्ञान हे विज्ञानाच्या पुस्तकात, प्रयोगशाळांमध्ये असं साठून राहण्याचं काही कारणच नाहीये. त्यामुळे मी म्हणतोय की जसं असे मोठमोठ्या जथ्यांमध्ये वेगवेगळ्या याच्यात धर्मगुरू किंवा काय मौलवी आणि काय बाबा असं ज्या पद्धतीने मोठमोठे टॉक्स देतात, त्या अर्थाने माझी अशी इच्छा आहे की तसे वैज्ञानिक यावेत बाहेर आणि त्याला जथ्याने लहानपणापासून लोक जावीत आणि हे मानवाचं संचित सगळ्यांनी वाटून घ्यावं. अरे आपण सगळे बिग बँग थेअरीमधनं आलो. प्रत्येक ॲटम, हे सगळं जे घडलंय हे एका विशिष्ट निर्माण झालंय. त्याला एक इतिहास आहे, त्याला एक ज्याला म्हणतात भौतिक इतिहास आहे. या विश्वाच्या स्केलवर आपण किती छोटे आहोत हे एकदा आपल्या लक्षात आलं. इनफॅक्ट आपले जे सगळे कल्चरल अंडरस्टँडिंग आहे ते कॉस्मसच्या पातळीवर किती छोट्या काळात हे झालंय. म्हणजे 24 तासाचा पृथ्वीचा जर आपण आयुष्य धरलं तर त्यातल्या 20-22 सेकंदापूर्वी आपण अस्तित्वात आलो आहोत आणि त्यातल्या फक्त 2 ते 4 सेकंदाचा इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि मी फक्त पृथ्वीबद्दल बोलतोय. पृथ्वीचं आयुष्य 24 तासाचं धरलं तर त्यातला 4 सेकंदाचा इतिहास आपल्याला माहिती आहे. बापरे. आणि त्यावर आपण सगळे भांडतोय जे काय आत्ता चाललंय ते. सो एका वैश्विक पातळीवर ज्याला आपण कॉस्मिक टाइम स्केल म्हणतो त्यावर तुमचं अस्तित्व, तुमचे विचार हे इतके क्षणभंगूर आहेत. ह्याची जाणीव होणं हे एका वेळेला घाबरवणार आहे, पण एका वेळेला किती मुक्त करणार आहे हे प्रत्येकाला का कळू नये. तुला असं वाटतं का की हे जास्त सोप्या पद्धतीने कळायला हवं? ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. मुळात आणि ते सगळ्यांमध्ये कळण्याची क्षमता आहे, काहीच अवघड नाहीये असं मला वाटतं.
जस्ट अ फॅशन. अरे त्यापेक्षा खूप जास्त अविश्वसनीय गोष्टींवर आपण विश्वास ठेवून हा असं घडतं असं म्हणून लोक वेड्या सांगतात. ते हे तर सरळ आहे, म्हणजे हे 1 2 3 4 5 असं आहे. म्हणजे हे फॅक्च्युअल तरी आहे की आपण काढून पेपर काढून बसू शकतो. म्हणजे यात काही तुम्हाला असं काहीतरी हो काय वगैरे असं करण्याची काही गरज नाही. काहीतरी असं तिरपांगड लॉजिक पण नाही याच्यात. हे असं केल्याने असं होतं वगैरे. इट इज व्हेरी सिम्पल येट थोडंसं. हा, आणि ते सांगितलेलं आहे बरं का. असं परत मला म्हणायचं आहे की दुर्दैवाने आता काय मराठीत तेवढे अव्हेन्यूज नाही आहेत, म्हणून मी कुतूहल कारखान्याची निर्मिती केली. सांग आम्हाला त्याबद्दल. ते कुतूहल कारखाना नावाचा मी नवीन प्लॅटफॉर्म सुरू केलाय. 1 जानेवारीला सुरू केला. त्यातनं एक पहिले 40-45 छोटे 1 ते 1.5 मिनिटाचे व्हिडिओज मी केले. त्या व्हिडिओ मागची संकल्पना अशी आहे की मराठीतून विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार. मुळात मी तुला म्हटलं तसं की विज्ञान म्हणजे काय याविषयी एक काहीतरी अत्यंत मर्यादित आणि भ्रामक कल्पना मोठ्या प्रमाणावर जनमानसात आहेत आणि जगभर आहेत. त्या फक्त आपल्याकडे नाहीत. हे म्हणत असताना जेव्हा मी परदेशात गेलो आणि काही सगळ्या नाही आणि तेही पॉकेट्समध्ये मी काही पाहिलं की ह्या गोष्टी सुलभ करून मनोरंजक पद्धतीने लोकांना सांगितल्या, तेव्हा काहीतरी मूल्यात्मक बदल नक्की एका मोठ्या जनमानसात झाले. त्यांचा दृष्टिकोन बदललेला आहे. मी तुला म्हटलं तसं एका 70 वर्षाच्या माझ्या आजीला किंवा कुठल्याही धर्मातल्या, तर त्यांनी त्यांच्या धर्माने या विश्वाचं चित्र कसं आहे वगैरे त्यांना सांगितलं असेल. ते जर मी बदलू शकलो, त्यांना जर मी ग्राफिक एक्सप्लेनेशन देऊ शकलो की अरे हे विश्व सूक्ष्मात असं आहे आणि स्थूलात असं आहे, आज आपल्याला माहीत असलेलं, तर मला ते करायचं आहे. आणि मी परत म्हणतो तसं की मी अशी पिढी व्हिज्युअलाइज करतो की जिथे आजी झोपताना बिग बँग कसा झाला किंवा एक तारा मरतो तेव्हा त्यातून नवनवीन सृष्टी कशा निर्माण होतात, बरोबर, किंवा डायनासॉरचा अंत कसा झाला, किंवा एप्सपासनं किंवा कपीपासनं मनुष्य निर्माण होण्याची प्रक्रिया काय होती, एव्होल्युशन म्हणजे काय असतं, याच्या सुरस कथा झोपण्याआधी सांगायला लागेल. याच्या कथा जसं आपल्याकडे फोक परफॉर्मन्सेस असतात, वेगवेगळे दशावतार आहेत, त्यातनं या कथा सांगितल्या जाव्यात. कारण हे मनुष्याचं संचित आहे. ही माझी इच्छा आहे, ही माझी विजन आहे, हे माझं स्वप्न आहे. वाव, किती छान आहे. कारण हे आपलं मिळालेलं सत्य आहे. इट इज ब्युटिफुल. वी शुड बी शेअरिंग दिस. आपल्या सिनेमांमधनं, नाटकांमधनं, गाण्यांमधनं, फोक सॉंग्समधनं, लोककथांमधनं, लोककलांमधनं हे सांगितलं जावं. बहुजनांमध्ये हे माहिती पाहिजे की आपण कसे आलो या पृथ्वीवर. ते जे सांगितलं धर्माने, तुमच्या जे काही सांगितलंय कुठल्याही धर्माने असो, त्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत हे आज आपल्याला कळलंय किंवा त्या अपुऱ्या आहेत. खोटे आहेत मी असं नाही म्हणणार, त्यावेळेचं ते बेस्ट एक्सप्लेनेशन होतं. परत आता काही धर्माचे लोक पण असं आहे बघा, आम्ही म्हणतोय तेच बिग बँग थेअरी आहे वगैरे. तसं नाही आहे. तुम्ही खरंच जर बिग बँग थेअरी समजून घेतली तर तुम्हाला कळेल ते फंडामेंटली वेगळं आहे. ते नाही आहे तुम्ही म्हणताय तसं. एव्होल्युशन हे म्हणजे तसं नाही आहे, कारण तुम्हाला एव्होल्युशनच कळलेलं नाही. त्याचा फार ढोबळ अर्थ तुम्ही काढलेला आहे आणि ते खूप सुंदर आहे. आणि जसं म्हणणार डेव्हिल इज इन डिटेल्स. सो अनलेस यू ते तपशिलात तुम्ही जात नाही तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही. पण ते जाऊ शकता. माझ्यासारखा सामान्य बुद्धिमत्तेचा मुलगा जाऊ शकतो, कोणी जाऊ शकतं असं मला वाटतं. खरंच वाटतं मला. बरोबर. तू जे 1 मिनिट व्हिडिओज म्हणतोयस, एक एक्झाम्पल देऊन सांग ना की ते कसं सोपं करून तू सांगितलंयस लोकांना त्या व्हिडिओजच्या मार्फत. बरोबर. म्हणजे आता मी 48 केल्यामुळे सगळ्यात चांगला व्हिडिओ तुम्हाला. थोडक्यात या विश्वात आपल्याला 100 वर्षापूर्वीपर्यंत आपल्याला असं वाटायचं की आपली जी सूर्यमाला आहे, सॉरी त्या आधीपर्यंत 200 वर्षापूर्वीपर्यंत वाटायचं आपली जी सूर्यमाला आहे तेवढेच आपलं हे जग आहे आणि बाकी सगळे जे तारे आहेत ते असे एका दूर आहेत, पण ते किती मोठे आहे आपल्याला माहित नव्हतं. 100 वर्षापर्यंत आपल्याला माहित होतं की आपली जी गॅलेक्सी आहे तेवढंच जग आहे असं आपल्याला वाटायचं. आज आपल्याला माहिती आहे की अनेक करोडो काही अरब गॅलेक्सीज अस्तित्वात आहेत. आता तुला जर उदाहरण द्यायचं झालं तरी या विश्वात आपल्याला ज्ञात विश्व जे आहे त्यात किती तारे आहेत असं मी तुला विचारलं तर त्याचं सोपं उदाहरण शास्त्रज्ञ असं सांगतात की पृथ्वीवर जेवढे वाळूचे कण आहेत, म्हणजे सगळी वाळवंट, सी बेड्स, हे सगळं, या सगळ्यावरचे वाळूचे कण तुम्ही मोजलेत तर त्यापेक्षाही जास्त तारे
हे आपल्याला ज्ञात असलेल्या विश्वात आहेत. बापरे. आणि एका सुईच्या टोकावर या विश्वात जेवढे तारे आहेत त्यापेक्षाही जास्त अणू असतात संख्येने. म्हणजे सूक्ष्मात हे जग किती छोटं आहे आणि स्थूलात हे किती मोठं आहे हे सांगण्याचं एक अत्यंत सोपं उदाहरण असं आहे. म्हणजे त्याची ग्रॅव्हिटी कळते लोकांना जेव्हा तू उदाहरण देऊन सांगतोस. आज आपल्याला माहित असलेलं विश्व किती मोठं आहे. आता या विश्वाच्या स्केलवर तुमची एक पृथ्वी केवढीशी ती. म्हणजे असं म्हणतात की फक्त आपली जी गॅलेक्सी आहे तर त्या गॅलेक्सीमध्येच 10,000 प्रगत हे असण्याची शक्यता आहे, सिव्हिलायझेशन्स. त्यांच्या निर्मितीच्या किती वेगवेगळ्या कथा असतील, त्यांचे धर्म किती किती वेगळे असतील. मग तुम्हाला कळतं की या विश्वाच्या पटलावर तुमचं अस्तित्व हे किती छोटं आहे आणि किती छोट्या गोष्टींवरून तुम्ही भांडतात आणि ते सुद्धा पूर्ण सत्य नाहीये. कशासाठी भांडताय? इट्स सो ब्युटिफुल टू नो दिस इज सच अ जॉयस प्रोसेस. मला असं वाटतच नाही की तत्वज्ञान विज्ञान वगैरे असं हे काय खूप मोठं आहे. किती मजेदार आहे हे. आता मी तुला सांगितलं की एके ठिकाणी वाचलंय सायंटिस्ट कॅन रिफ्लेक्ट ऑन दिस, बट मी हे एका पुस्तकात वाचलं. आय डोंट नो इफ इट्स अ सायंटिफिक फॅक्ट, बट देर इज अ हाय प्रॉबेबिलिटी की तुझ्या आणि ॲटम्स इतके लहान असतात आणि इतके. साधी गोष्ट, तू जे पाणी पितेस ते डायनोसॉरसच्या शरीरातून गेलेलं आहे. इट इज ट्रू. बिकॉज नव्याने पाणी तयार होत नाहीये. पृथ्वी तयार झाली तेव्हा एका विशिष्ट प्रोसेसमध्ये ओव्हर अ फ्यू क्रोर इयर्स पाणी तयार झालं. त्यानंतर पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि पाणी स्वतःचा हे बदलत असतं. नव्याने पाण्याचे अणू तयार आता होत नाहीत पृथ्वीवर. बरोबर. याचा अर्थ ती केमिकल प्रोसेस झालेली आहे. सो हे पाणी गेलंय ना अनेक शरीरांमधनं. Just to know this, just to live with this fact, it's so beautiful and amusing. I know. दरवेळेला आता मला पाणी पिताना किंवा छोटी गोष्ट की लोक म्हणतात की हे सगळं स्क्रिप्टेड आहे आणि ठरवलेलं आहे. सो डायनासॉरस आपल्यापेक्षा खूप जास्त काळ पृथ्वीवर होते. म्हणजे मी म्हटलं तसं की आपण 20 सेकंद या पृथ्वीवर, 24 तासाचं घड्याळ धरलं तर 20 सेकंद मानवजात पृथ्वीवर आहे. डायनोसॉरसना 2.5 ते 3 तास होते. म्हणजे ते किती जास्त काळ होते आपल्याशिवाय बघा. आता कोणाला तरी एकदा बसलेल्या विश्वाच्या जो कोण असेल तुमचा, त्याला वाटलं की अरे यार हे खूप काहीशे कोटी वर्ष आहेत इकडे, जरा बोर झालं, हे काय 24 कोटी वर्ष आहेत किंवा जे काय असेल ते, यांना जरा आज मारून टाकूया. म्हणून त्याने एक अचानक कॉमेट टाकला आणि फुटला आणि ते अचानक ओव्हर द फ्यू इयर्स बंद झाले. त्याने तीच वेळ का निवडली? बरं, डायनासॉर मेले नसते तर मॅमल्स जे आहेत ते हे झाले नसते. मॅमल्स जर समजा सर्वाइव्ह नाही, म्हणजे ते फूड चेन मध्ये वर आले नसते, बिकॉज रेप्टाइल्स वर मोर पॉवरफुल. मग ते का झालं? मग तुमचं असं म्हणणं आहे की कोणतरी, आणि ही 24 करोड वर्षाची ही काय स्कीम आहे बाबा. बरं, तो बसलाय कुठे? आज आपल्याला एवढ्या लांब लांबचं विश्व दिसतंय, तो आहे कुठे वगैरे वगैरे. असे खूप बेसिक आणि लॉजिकल तार्किक प्रश्न. मला वाटतं तुम्ही जितकं आत घुसत जाता तेवढे प्रश्न जास्त पडत जातात. मजा येते ना. मला मुळात असं म्हणायचंय की या सगळ्यात मजा खूप येते. या विश्वाकडे बघण्याचे तुमचे चक्षु उघडतात, एवढंच मला म्हणायचंय. तुझ्याशी या सगळ्या गोष्टी कोण तुझ्या लेवलला येऊन बोलू शकतं? म्हणजे तू वाईब कोणाबरोबर करतोस असं सायन्स सायन्स सायन्स? माझे तर या क्षेत्रातले मित्र आहेत, म्हणजे पण कमी आहेत. माझे बरेचसे मित्र, काही ऍक्च्युअली सायंटिस्ट मित्र आहेत. म्हणजे काही आगरकर इन्स्टिट्यूट्समध्ये, गोखले इन्स्टिट्यूटमध्ये शिकणार आहेत आणि ते या सगळ्या याच्यातनं तयार झालेल्या गोष्टींमुळे तयार झालेले आहेत. आमचा एक सायन्स बुक क्लब आहे सो मुंबईमध्ये, ज्याच्यात त्यातली एक मेंबर पॉला आहे आपली, भाडीपची पॉला. किंवा हे जे तुम्हाला माहिती आहेत का माहीत नाही, पण ओके कम्प्युटर नावाची एक सिरीज होती हॉटस्टारवर, तर त्याच्या मेकर्समधले काही लोक आहेत वगैरे, काही व्हिज्युअल आर्टिस्ट आहेत. सो तिकडे थोडं सायन्स टॉक्स आणि हे सगळं केलं जातं. आणि याच्यामुळे मी म्हटलं तसं की माझा हळूहळू व्यासंग वाढत गेला, तसतसे समविचारी लोक तुम्हाला मिळत जातात. किंवा बुद्धिझम आणि या सगळ्या विषयी जाणून घ्यायला माझा वैभव अबनावे नावाचा मित्र आहे. तो FTI मध्ये प्रोफेसर आहे, असोसिएट प्रोफेसर. पण त्याचबरोबर तो
एक बुद्धिस्ट विचारांचं म्हणजे नवयानाचं विचार हे करण्यासाठी एक कलेक्टिव्ह चालवतो थिंक टँक सारखं. सो त्याकडनं मला बऱ्याच नव्या गोष्टी कळतात, ऐकायला मिळतात. मला एवढं मात्र म्हणजे माझं खजिना काय असं मला वाटतं की मला प्रत्येक राज्यातला एक मित्र आहे, प्रत्येक धर्मातला एक मित्र आहे, प्रत्येक जातीतला एक मित्र आहे किमान. स्वतःची लैंगिक ओळख वेगवेगळ्या पद्धतीने सांगणाऱ्या ऑलमोस्ट प्रत्येक ओळखीतला एक मित्र आहे मला. हे किती भारी आहे. समलिंगी मित्र मैत्रिणी आहेत माझे. त्या अर्थाने इतर म्हणजे हिजडा कम्युनिटीतले माझे कोणी मित्र नाही आहेत, पण काही असे मित्र आहेत की जे त्या कम्युनिटीतल्या लोकांबरोबर अतिशय जवळून काम करतात आणि त्यांच्यासाठी मी काही नाटकाच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. सो एक फार छान सुंदर अभिनेत्री आहेत, हिजडा कम्युनिटीतल्याच आहेत. त्यांच्याबरोबर मी वर्कशॉप घेतलं, म्हणजे मी वर्कशॉप घेत असताना त्या होत्या, त्यांच्याशी संपर्क असतो. त्या अधूनमधून त्यांना काही कामाच्या बाबतीत हे लागलं, काही अडचण आली तर त्या मला मेसेज करतात इंस्टाग्रामवर वगैरे वगैरे. तर सर्व दूर आहेत आणि ज्यांना ह्या माझ्या बडबडीचा कंटाळा येत नाही ते अजून मित्र आहेत. त्या आला तरी ते माझे मित्र आहेत, त्यामुळे ते गप्पा करतात मला आणि ते विषय बदलतात. हाऊ स्वीट. तसंच असलं पाहिजे ना मित्र. ऑफकोर्स. पण हिजडा कम्युनिटीमध्ये म्हणजे तू जेव्हा ताली केलंस तेव्हा थोडासा तू म्हणजे ऑब्झर्व करण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्याशी संपर्क जास्त आला तुझा की तितकंसं नाही झालं, म्हणजे कम्युनिकेशन म्हणा किंवा काही? हे बघ कसं आहे की नट म्हणून ना तुम्ही ऑब्झर्वेशन सतत करतच असता तुम्ही, म्हणजे ती माझी इट बिकम्स युअर फर्स्ट नेचर. आणि स्पेशली मी म्हटलं तसं गुरूंकडनं मी विद्या घेतली, तर नटाने हे जग बघावं कसं. म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने जग बघतं ना. तू आता एखादा ॲथलीट घेतलास तर तो स्वतःच ते नीरज चोप्रा हा ते 8 वेळा फेकतो, पण ऍक्च्युअली त्याला एकदाच सगळ्यात दूर भाला फेकायचा असतो. त्याच्या एका इव्हेंटसाठी तो 4 वर्ष काम करत असतो. त्याचा प्रत्येक झोप, त्याचे प्रत्येक जेवणाचं हे त्याचं सगळं आयुष्य हे त्या एका भालाफेकी भोवती बांधलेलं असतं आणि तो ते ज्या निष्ठेने आणि शिस्तीने करतो, म्हणून तो ते जे अचीव करतोय तो ते अचीव करू शकतो. तसं माझ्या गुरूंकडनं जेव्हा विद्या मिळाली तेव्हा असं लक्षात आलं की तुम्ही नट जर असाल तर तुम्हाला तसं जगावंच लागतं कलाकार म्हणून. म्हणजे कुमार गंधर्व असं म्हणायचं, मला बकरी जे मेमे करते त्याच्यात सुद्धा राग ऐकू येतो. तर ते असं ओढून दाणून नसतं, ते ऍक्च्युअली करायला लागतं तुम्हाला. म्हणजे ते असं फक्त हे तुक्की बात नसतं. तर प्रत्येक व्यक्तीकडेच मी वेगळ्या पद्धतीने बघायला लागलो आणि ते फक्त मी जेवढं बरं काम करतोय त्यापेक्षा उद्या 4 बरं काम करता, कारण मी बरं काम करत नाही असं माझा मुळात समज आहे आणि अजूनही माझा ठाम समज आहे की मी आज जे केलं त्यापेक्षा चांगलं काम करू शकतो. तेव्हा ऑब्झर्वेशन असं नसतं की आता हा भूमिका आली म्हणजेच आपण ऑब्झर्व करायला लागलो. आपण सततच ऑब्झर्व करत असतो. आपण तसं बघायला लागल्यानंतर आपल्याला नेहमीच वाटतं की या काचेपलीकडे जेव्हा एक व्यक्ती तिच्या उदरनिर्वाहासाठी टाळ्या वाजवते, कधी मला त्या व्यक्तीची भीती वाटते, कधी त्या व्यक्तीबद्दल ममत्व वाटतं, मला काय वाटतं त्या व्यक्तीला आत्ता काय वाटत असेल. तर हे जे दुसऱ्याच्या शूजमध्ये स्वतःला ठेवून पाहणे याची सवयच मला लागली माझ्या गुरूंना भेटल्यानंतर किंवा मी अभिनय करायला लागल्यानंतर. तर ते फक्त हिजडा कम्युनिटीतल्याच का, मी वयोवृद्ध माणसांच्या पण याच्यात ठेवून बघतो किंवा मी तुला मध्ये म्हटलं तसं माझ्या विरुद्ध राजकीय विचारांच्या व्यक्तीच्या सुद्धा पावलात दृष्टीने मी बघायचा प्रयत्न करतो. एखादी व्यक्ती जर स्त्रियांविषयी हिंसक विचार करत असेल, मी म्हणतो ही कुठून येते खतखत. इट इज शिअर हार्मोनल. समटाइम्स काही पुरुषांचे हार्मोनल प्रॉब्लेम असतो, त्यांना कळत नाही. ते ज्याला आपण फीट ऑफ रेज म्हणतो, संतापाच्या ह्याच्यात ते काहीतरी करून जातं. काय वाटत असेल हा, किंवा माझ्या आईला काय वाटत असेल, माझ्या आजीला काय वाटत असेल, पासून ते माझ्याकडे ज्या मावशी येतात माझ्या मदतीला त्यांना काय वाटत, हा सराव मला लागलेलाच आहे. म्हणजे ते तुझ्या सबकॉन्शियस मध्ये गेलंय. फर्स्ट नेचर झालं. सबकॉन्शियस मी नाही म्हणणार, मी सभानं ते करत असतो. ओके. पण तो माझ्या जगण्याचा भाग झालाय. ओके. अष्टावधानी असण्याची मला निकडच वाटते आणि मी नाही झालो की मी बेशिस्त होतोय असं मला वाटतं, मी आळशी होतोय असं वाटतं. तर त्यामुळे ते तसं शोषत आलेलो होतो. क्रमांक 2 तू हे लक्षात घेतलं पाहिजेस की बरेचदा आता म्हणजे आपल्याला लोकांना मग हे लक्षात यायला लागतं की हिजडा असं काहीच नसतं.
हिजडा असणं ही त्या व्यक्तिमत्वाचा एक भाग झालं. जसं पुरुष असं काहीच नसतं. या खोलीत बसलेले तुम्ही सगळेजण किंवा इथून बाहेर पडलं, प्रत्येक पुरुष वेगळा आहे ना, एक स्त्री असं काहीच नसतं. काही कॉमन त्यांच्यात गोष्टी तुम्ही म्हणू शकता, पण त्या कॉमन पुरुष आणि स्त्रियांमध्ये पण तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला लक्षात आहे हा माणूस आहे, मग त्या माणसाचे काय खाचखळगे आहेत, त्या माणसाचे काय गुणदोष आहे, तो तपशिलात कसा आहे माणूस, याकडे माझं जास्त लक्ष असतं. मग ते मी एखाद्या हिजड्याचं काम करू किंवा आता एका ऐतिहासिक चित्रपटामध्ये मी काय म्हणतात त्याला एक स्वार्थी सरदाराचं काम केलंय. परत मी जास्त सांगू शकत नाही, पण तो असा स्वार्थी सरदार आहे की ज्याच्यामुळे ज्यांच्या एका कृत्यामुळे महाराष्ट्राचा आणि पर्यायाने भारताचा इतिहास बदलला. एका खूप मोठ्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला त्याचा तोटा झाला, ज्याला जे दैवतासारखं आहे जवळजवळ ते व्यक्तिमत्व इतक्या मोठ्या. तर ते करताना तो स्वार्थी विचार जेव्हा येतो त्या व्यक्तीच्या मनात, तेव्हा काय असेल हे बघायला लागलो. तेव्हा ते मोठं चित्र दिसतच नाही की अरे ह्या व्यक्तीला जर आत्ता माझ्यामुळे हे झालं तर किती मोठं नुकसान होणार आहे आपल्या जनतेचं, हे लक्षातच येत नाही. ती व्यक्ती तेवढाच विचार करत असते त्यावेळेला, माझं काय आत्ता याचा स्वार्थ आहे असा. किंवा तर ती व्यक्ती तपशिलात कशी आहे, तर तो 400-500 वर्षापूर्वीचा स्वार्थी सरदार आत्ताच्या काळात रस्त्यावर अत्याचार सहन करणारे एखादी हिजडा कम्युनिटीतली व्यक्ती किंवा वरवरचे वधूवर मधला मी आत्ता जो करतो एक सॉफ्टवेअर किंवा अशा पद्धतीने काम करणारा मुलगा, हे सगळ्याच व्यक्ती माझ्यासाठी असं नाही की आता मी ऑब्झर्व करायला लागलो. सगळ्याच अशा आहेत तुझ्या बरोबर, त्या सततच तुम्ही शोषून घेत असता. अजून एक तुझा मूवी मला आठवतोय डोक्याला शॉट, हो, ज्याच्यामध्ये तुझी भूमिका आणखी म्हणजे मला ऍक्च्युली आठवत, मी तो पूर्ण बघितलाय पण मला तो आठवत नाही आता की नेमकं त्यात काय दाखवलं. म्हणजे काहीतरी मेमरी लॉस असा काहीतरी विषय आहे. दॅट इज मोर लाईक अ सिच्युएशनल कॉमेडी. सो अगेन म्हणजे कॉमेडी हा वेगळा परत हे मिळतो, म्हणजे आपल्याला एक वेगळीच तुझी छटा मला दिसते त्यात. सो इतकं ते कॉमेडी होऊन जातं तुझं. म्हणजे आत्ता तू एकदम असं स्टुडियस काहीतरी बोलतोयस, अचानक तू काहीतरी ऍक्टिंग करायला लागलास किंवा कोणाबद्दल काहीतरी सांगायला लागलास तर ते एकदम फनी वे मध्ये तू सांगतो. सो हे जे कॅरेक्टराइज्ड जगणं आहे ना, ते मला खूप फॅसिनेटिंग वाटतं इन अ वे की यार म्हणजे एकच पर्सनॅलिटी वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करत असते आपल्या समोर बसून. हे खूप भारी आहे. आणि अजून एक मला प्रश्न असा पडतो की तुम्ही आता तू आणि सखी दोघेही एकाच फील्डमधले आहात, सो तुमचं गिव्ह अँड टेक कसं असतं किंवा तुमचा क्रिटिसिझम कसा असतो एकमेकांबद्दल. ऑल्सो फॉर दॅट मॅटर फक्त सखी आणि तू नाही तर शुभांगी ताई, म्हणजे त्या पण सेम करिअरमध्ये आणि सेम फील्डमध्ये. सो तुम्ही कसं वाईब करता एक जावई आणि सासू म्हणून, हे पण एक भयंकर मजा येते. मी फार परत एकदा भाग्यवान आहे असं मला वाटतं. संवाद खूप पारदर्शक आहे आमच्यातला असं मला वाटतं. आणि मी आणि सखी म्हणजे शी इज द मोस्ट टफ ऑडियन्स फॉर अस. ती कधी आमचं खोटं कौतुक करत नाही. तिला काही आवडलं नाही तर ती आमची मनं न दुखवता सुद्धा स्पष्ट तिचा जो फीडबॅक आहे आणि तिचा अनुभव, तिची समज लक्षात घेता आम्ही तो नेहमीच, मला असं वाटतं की आय एम ओपन फॉर दोज सजेशन्स. त्या व्यतिरिक्त बरेच मी आधी पण एकदा एका पॉडकास्टमध्येच बोललोय की आठवत नाही आता कुठल्या पॉडकास्टमध्ये, पण की आमच्या फॅमिलीमध्ये आणि माझ्या आईच्या बाजूच्या सुद्धा माझ्या मामा मावशांमध्ये वगैरे सुद्धा एक काय म्हणतात कॉमन धागा असा असेल तर सगळ्यांमध्ये खूप चांगली विनोदबुद्धी आहे. खूप सगळे विनोदी आहेत आणि सगळेजण फॅमिली फंक्शन्समध्ये आणि ह्याच्यामध्ये सतत अँटिक्स करत असतात आणि अनेक जणांकडे अनेक किस्से असतात. ते रंगवून रंगवून सांगायचे आणि खूप काय म्हणतात त्याला निखळपणे जोर जोरात हसण्याची फॅमिली ट्रेडिशन आमच्या दोन्हीकडच्या कुटुंबांमध्ये आहे. तर त्यामुळे आम्ही एकतर खूप टाइमपास करतो, खूप किस्से रंगवून सांगतो आणि प्रत्येक जण एक काम करून आला की त्या ठिकाणी घडलेले मजेदार आणि चित्तचक्षू चमत्कारिक किस्से हे रंगवून रंगवून सांगणे हा आमचा सगळ्यात मोठा काय म्हणूया त्याला विरंगुळा आहे. आणि त्याच्यात मग सासूबाई तर सगळी पात्र करून दाखवतात. म्हणजे तिथे असलेल्या अगदी एक मिनिटासाठी आलेला
म्हणजे त्या किस्स्यामध्ये 1 मिनिटं ज्याने एंट्री केली आहे त्या पुरुषापासनं ते एक मेन कॅरेक्टर एखादं तिच्या सेटवरचं, हे सगळं इत्थंभूत आम्हाला असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. सो खूपच मजेदार आहे. आणि सखी आणि माझं कम्युनिकेशन सुद्धा मला असं वाटतं अनेक पातळ्यांवर असतं. मी म्हटलं तसं की चांगली गोष्ट अशी आहे की व्यवसायामुळे आम्ही वेगवेगळ्या विश्वात जातो आणि त्या विश्वातल्या ऑलमोस्ट लाईक कोणीतरी सिंदबाद असा सफरीवर जातो आणि ते जाऊन सगळं एक मजेदार सगळे प्रसंग घेऊन ते अनुभवाची जी शिदोरी आहे ती येऊन आम्ही एकमेकांसमोर मोकळी करतो. बरेचदा आम्ही शूटिंग संपवून मोठा दौरा संपवून वेगवेगळ्या कामांचा जेव्हा येतो तेव्हा अनेकदा असं होतं की आम्ही अक्षरशः अजूनही वेळ विसरून सकाळी 5:30, 6, 6:30 पर्यंत किती दमले असलो तरी गप्पा मारत असतो, कारण ते सगळं सांगायची वाटून घ्यायची इच्छा असते एकमेकांना. आणि अनेक पातळ्यांवर होतो. फीडबॅक सुद्धा खूप हे असतो त्या बाबतीत. सखीला तर मी खूपच त्रास देतो. माझं शिक्षणही झालं असल्यामुळे नाटकाचं मला काही गोष्टी शिस्तशीरपणे व्हायला आवडतात किंवा कधी कधी मी तिला सांगतो जस्ट ट्रस्ट मी, सखी करून बघ. आता एक चालू प्रयोगात सतत तो फ्रेश ठेवायला लागतो ना. मी तिला म्हणतो सखी ट्रस्ट मी, हे बघ मी चांगला ऍक्टर नसलो ना तरी चांगलं ऍक्टिंग कसं करायचं आहे मला कळतं. सो तू हे जस्ट फॉलो दिस क्राफ्ट, फॉलो दिस नोट, यू विल अराईव्ह देअर. आणि मग ते होतं तेव्हा मग मी सी आय सेड इट वगैरे या इथपासून ते ती पण मला खूप ऑनेस्ट फीडबॅक देते की हे नको करूस, हे असं करून बघ. आणि आमच्यात हे बघ नाटक शेवटी खेळ आहे बरोबर. आणि खेळात काय असतं की पॅत्रे असतात, असं खेळून बघ, असं खेळून बघ, असं खेळून बघ. तर माझ्या जसं ते क्रिकेटमध्ये सांगतात ना की एक धोनी येऊन काहीतरी सांगतो हरभजनला की यार ऐसा डाल वो थोडा दूसरा तेरा भी जरुरी आहे वगैरे वगैरे. तर ते चालू प्रयोगात कधी कधी चालू प्रयोगात असतं आणि कधी कधी प्रयोगाबाहेर असतं की तू ऐसा खेल के देखना, ये लाईन ऐसा डाल के देखना, देख और मजा आएगा. आणि ते बरोबर येतं. तर ते प्रोफेशनल लेवलला असं आहे केमिस्ट्री आमची. आणि वैयक्तिक लेवलला मी म्हटलं तसं आधीच मी त्याबद्दल बोललेलो की गृहीत नाही धरायचं आपण. गृहीत धरायला लागलं की जरा प्रॉब्लेम येतो. जसं कालचा प्रयोग चांगला झाला होता पण आजच्या प्रेक्षकांना नाही गृहीत धरायचं. तुम्ही लॉंग डिस्टन्स मध्ये होतात ना? नाही होतो, म्हणजे युके होती लंडन, बरोबर, त्या अर्थाने होतो. तो कसा एक्सपिरियन्स होता? डझंट फील लाईक म्हणाला तो, म्हणजे तर फार काही वेगळं नाही, कारण आम्ही सतत संवाद चालू होता. आता तसं पूर्वीसारखं राहिलेलं. मी नेहमी म्हणतो की काही भावना काळाच्या ओघात बदलतात ना. तर मला असं वाटतं की आत्ताच्या पिढीला आणि मी सुद्धा, म्हणजे मी आयुष्यात एक काळ त्या अनुभवल्या आणि आत्ताची पिढी, चांगलं वाईट मी असं परत म्हणत नाहीये, काही चांगल्या असतात गोष्टी त्या काळातल्या, काही वाईट असतात. विरह आणि समर्पण हे 2 शब्द रद्दबदल झालेत आपल्या प्रेमाच्या नात्यांमधनं. विरह आता कोणी अनुभवतच नाही. आता यू घोस्ट पीपल and if you break up with someone you try to avoid the social media contact and everything, so you start blocking the accounts, you start deleting posts, you start distancing. Whereas if you imagine, I mean, I still remember, I will not go, my first girlfriend, I never had a cell phone. आणि ते PCO आणि हे होतं. तर मी NSD जेव्हा गेलो तेव्हा मला आठवतं की आमचा विरह झाला तेव्हा मी इथून दिल्लीला जाईपर्यंत ती झेलम नावाची एक अत्यंत स्लो घाणेरडी ट्रेन असायची त्यावेळी. त्याच्यातल्या स्लीपर क्लासमध्ये उन्हाळ्यामध्ये जूनच्या गरमीमध्ये, दिल्लीला खूप गरमी असते, इथे पाऊस सुरू होतो पण उत्तर भारतात भयंकर उकाडा असतो, त्याच्यात ते 32 तास प्रवास करत स्लीपर ट्रेनवर जात असताना विरह झाला. कारण मला माहित होतं या व्यक्तीला मी पुढचा 1 वर्ष भेटणार नाहीये. आणि त्यानंतर मला असं वाटलं संपलं जग. मी ढसाढसा रडत होतो. त्या 32 त्याच्या 10-1 तास रडलो असेल मी. लहान होतपण होता ना, त्या शक्ती नसते तुमची, इमोशनल शक्ती पण नसते. आणि मी तर सततच रडत असतो, त्यामुळे व्हॉट्स रॉंग, माझ्यावर खूप विनोद होतात त्यावर. तर ते मला असं वाटतं की ह्याच्याही आधी काय विरह असेल. लोक असे वेगवेगळ्या देशांमध्ये जायचे, मग 6-6 महिन्यातून एक पत्र लिहायचे किंवा आपल्या आईवडिलांना विचारलं, त्यांचे जे कोण कॉलेजमधले मित्रमैत्रिणी असतील त्यांना कोण एखादी मुलगा मुलगी आवडत असेल, ते तुटलं की ते तुटलंच, आई वडील नाही म्हणाले. आणि मग ते जे आपण स्टोरीज बघतो की खूप अनेक वर्षांनी सगळे ग्रे हेअरने तुम्हाला भेटतात, हे आपण अनुभवतच नाही. द सोशल मीडिया प्रेझेन्स. सो देर इज नो विरह. आणि दुसरं देर इज नो समर्पण.
जे रुमी म्हणतो की इथे मीला जागा नाही, प्रेमात मीला जागा नाही, मी पूर्ण निस्वार्थी निर्व्याज होऊन आपण एकमेकांमध्ये बुडून गेलो. फ्लिटिंग मोमेंट्समध्ये जाणवतं तुम्हाला, फार सुंदर वाटतं ते, पण पूर्णपणे तो असा रसरशीत अनुभव घेत नाही आपण. म्हणून मी म्हटलं की तसं इट डिडंट फील लाईक दॅट. आम्हाला तशी सवयच होती की आम्ही प्रोजेक्ट्समुळे 2 महिने 3 महिने 4 महिने वेगळे वेगळे होतो. पण एक प्रसंग मला आठवतोय, त्याविषयी आधी पण आम्ही बोललोय की मी अमेरिका दौऱ्याला चाललो होतो अमर फोटो स्टुडिओच्या, आणि तोपर्यंत आमचं लग्न न झाल्यामुळे मला डिपेंडंट विजा मिळालेला नव्हता. त्यामुळे मला कधी युकेत जायचं तर मग ते विजा आहे ते सगळं, आणि मला ही गोष्टच आवडत नव्हती की मला माझ्या जोडीदाराला भेटायला जायला एक विजा प्रोसेस थ्रू जायला लागतं. अरे असं कसं, मला उठून माझ्या जोडीदाराला जगाच्या पाठीवर कुठे जाऊन भेटता आलं पाहिजे, ही माझी बेसिक रिक्वायरमेंट आहे जगण्याची, असं मला वाटायचं. आणि US ला जाताना लंडन एअरपोर्टवर आमचा हॉल्ट होता, आणि त्यावेळेस ती स्टुडंट असल्यामुळे सगळं अक्षरशः म्हणजे तिथे तर आणि भयंकर महाग शहर आहे, म्हणजे तिथे रुपयाचा विचार करायला लागतो, म्हणजे खूपच महाग शहर आहे लंडन, अगदी म्हणजे तुमचं पिळवटून काढतं सगळं. तर ते सगळा विचार चालू असताना लंडन एअरपोर्टवर मी 8-9 तास असणार होतो, आणि आम्हाला दोघांनाही भयंकर वाईट वाटलं, आणि मला एकदम मी ढसाढसा रडू कोसळलं की मी या शहरात आहे, माझा जोडीदार जिला मी 4-5 महिने भेटलेलं नाही प्रत्यक्षात, ती आत्ता इथे आहे काही किलोमीटरवर, पण मी तिला भेटू शकत नाही. आणि असं म्हटल्यावर सखीला राहवलं नाही, आणि सखी बसने सकाळी कुठेतरी जिमला वगैरे चालली होती, नंतर तिचा कॉलेजला जायचं होतं, तर तिने अचानक बसमधनं ती होती त्या स्टॉपला उतरली, पळत घरी गेली, तिने पासपोर्ट काढला, आणि त्या ज्या टर्मिनलला आम्ही असणार होतो त्या टर्मिनलवरनं सुटणारं एक विमानाचं तिकीट बुक केलं, आणि ती आत आली, आणि आम्ही त्या एअरपोर्टवर 1 तास भेटलो. आणि ते विमानाचं खूप महाग होतं तिकीट, ऐन वेळेला काढल्यामुळे मला अजूनही आठवतंय, त्यातल्या त्यात स्वस्त म्हणून जे तिने तिकीट घेतलं, आणि त्यावेळेस असलं बाप रे एवढे पैसे आपण खर्च केले या 1 तासासाठी. पण आज मागे वळून बघताना वाटतं की म्हणजे अशा व्यक्तीबरोबर कोणाला राहायला आवडणार नाही, जी सगळ्या स्वतःच्या त्याच्यातूनही हे करून फक्त मला भेटण्यासाठी असा विचार करू शकते. इट इज अ ब्युटिफुल जेस्चर. व्हेरी ट्रू. खूप छान चालू आहे हे. किती वेळ झाला आय डोंट नो. मला खूप झालाय. मजा आली, पण मला खूप पुढच्या वेळेसाठी ठेवूया. खूप वेगवेगळ्या विषयांवर बोललो आपण, आणि तुझा तो म्हणजे मला तुझ्यातली ही केमिस्ट्री खूप मस्त वाटली की तू एक सायन्सचा भोगता पण आहेस, पण ऍट द सेम टाइम तुला आर्ट विषयी एवढं आत्मीयता आहे. पण मी तुला परत सांगतो, या दोन गोष्टी वेगळ्या नाहीच. हे मॉडर्न एज्युकेशनचे जे दुष्परिणाम आहेत ते ऑफकोर्स असं काही नसतं, सगळं एक असतं. राईट. आणि ते सगळं एकाचा सम्यक विचार करण्याची काय म्हणतात त्याला, हे आपल्या भूमीतलं आहे. राईट. आपण नेहमी निसर्ग, तत्वज्ञान, मनुष्य जीवन हे सगळं सम्यक दृष्टीने एकत्र बघण्याची या भूमीला सवय आहे. या भूमीत सगळे लोक तसेच होऊन गेलेले आहेत, आपण विसरायला लागलोय ते. तर मला असं मी काही स्पेशल आहे वगैरे असं वाटत नाही कोणाला. आम्हाला वाटतं की तू स्पेशल आहेस. आणि थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल, आमच्याशी एवढा वेळ गप्पा मारल्याबद्दल. आणि आय होप तू पण एन्जॉय केलंस हा पॉडकास्ट. सो तू येत राहा, आमच्याशी गप्पा मारत राहा. आणि थँक्यू सो मच. तू फार चांगलं बोलतं करतेस लोकांना, सो तुझ्याकडे ती हातोटी आहे. थँक्यू. सो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. हे एक फॉर्मल एंडिंग असतं त्यामुळे. आणि कमेंट करून नक्की सांगा, आणि आरपार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही पटलं नसेल तर कमी ट्रोल करा. ॲज इफ तुझं ऐकणार आहेत लोक. नाही ते तर ऐकणार नाहीच, ट्रोल तर करणारच लोक, म्हणजे ते तर आता म्हणजे बेसिक झालंय. म्हणजे मला असं, आणि कुठल्याही विषयावर तुम्ही बोल, म्हणजे तुम्ही या बाजूने बोललात तरी तिकडे येऊ नये, तिकडून बोललात तरी, तर मला असं वाटतं की म्हणजे काही म्हणजे याचा अर्थ बोलावं, आपल्याला बोलावं, कारण ट्रोल तर होणारच आहे. एनिवे घ्या, मौज घ्या, तुम्ही पण घ्या, मी पण घेतो. सही आहे.